इथे लक्षामध्ये ती प्रॉफिट बुकिंग मार्केटमध्ये झालेली नव्हती. ओके, इथे लक्षात. एक सेकंद द्या फक्त. जय शिवराय ट्रेडिंग अंश. जय शिवराय, जय शिवराय भाऊ. येस, मराठा आरक्षणाचा आज विषय झालेला आहे, आपण करू त्याच्यावरती नंतर चर्चा. ओके, चला. हे बघा, आपला माझा व्ह्यू काय होता की मार्केटमध्ये सकाळी मॉर्निंगला जर का ही जी सेलिंग आहे ही यायला पाहिजे होती, ज्या लोकांनी काल बाईंग करून गेले होते त्यांनी प्रॉफिट बुकिंग करायला पाहिजे होते, तर आपण बुलिश साईडला इथं ट्रेडचा प्लॅन करणार होतो. पण मार्केटमध्ये असं झालं का? नाही झालं. मार्केटमध्ये काय झालेलं बघा, तसं झालंच नाही मार्केटमध्ये अजून. हे बघा, मी किती वाजता टाकला मेसेज? 9:40 मेसेज केला की अजून कॉल साईडला जाऊ नका, ट्रॅप होऊ शकतो. 24,700 वर सेलर आहेत, जे की या आसपास मी टाकलं होतं कुठं 24,700, म्हणजे ही लेवल आहे 24,700, बरोबर आहे. हे बघा 24,700 ही लेवल होती तुमची. आणि इथं मी काय बोललो होतो की कॉल साईडला थोडंसं जाऊ नका, ट्रॅप होऊ शकतो मार्केटमध्ये. कारण याचं कारण काय होतं, या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलेली नव्हती. जर का मॉर्निंगला यांनी प्रॉफिट बुकिंग केली असती तर नवीन ट्रेड जबरदस्त झाला असता. इथे लक्षात, यांनी प्रॉफिट बुकिंग केली नव्हती म्हणून कॉल साईडला सांगितलं होतं की जाऊ नका. इथे लक्षामध्ये. त्याच्यानंतर एक मेसेज केला होता बघा, मार्केटने पुलबॅक द्यायला हवा, अन्यथा कॉल साईडला ट्रॅप होऊ शकतो. मार्केटनं इथं मला एक्सपेक्टेड होतं आज की मार्केटनं जर का इथून पुलबॅक दिला असता मॉर्निंगलाच, जर का चांगला इथून पुलबॅक दिला असता तर ट्रेड जबरदस्त झाला असता. मार्केटमध्ये तसं झालेलं नाही. इथे लक्षामध्ये तसं झालं नाही. मार्केटमध्ये डायरेक्ट मार्केट वर गेलं तर मी इच्छुक नाही कॉल साईडला. मार्केटने एक डिप द्यायला हवा. मी काय बोललो होतो, मार्केट जर का डायरेक्ट वर गेलं, बघा मॉर्निंगला काय झालं, मार्केट डायरेक्ट वर गेले, डिप दिलं नाही मार्केटने. याचा अर्थ काय बोललो होतो मी की मी कॉल साईडला इंटरेस्टेड नाहीये. मार्केटने डिप द्यायला पाहिजे होता, पण मार्केटमध्ये डिप आलाच नाही मॉर्निंगला. ओके, त्याच्यानंतर मी एक लेवल टाकली होती, नेक्स्ट रेजिस्टन्स 24,775, जी की ही लेवल होती बघा. 24,700 आणि 775 मला वाटतं ही लेवल काहीतरी मी टाकली होती. इथं मार्केटमध्ये सेलर बसलेले आहेत. रेजिस्टन्स टाकला होता, नेक्स्ट रेजिस्टन्स दिसतंय. रेजिस्टन्स म्हणजे काय, तिथून प्राइस रिजेक्ट होऊ शकते. आणि बघा आपण प्लॅन पण रेडी करता. कोणता प्लॅन होता? एक प्लॅन होता असा की मार्केट इथं जर का गेलं, इथून जर का थडकलं मार्केट, तर मार्केटमध्ये अशा पद्धतीने मार्केट लोला टच करायला येऊ शकतं, डे लोला. इथं लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर या झोनला पण आपण मार्केटमध्ये इथं पण इथपर्यंत मार्केटमध्ये सेलिंगचं प्रेशर येऊ शकतं. हा झोन त्याच्यामुळे मी मार्क केला होता. मी टार्गेट या लेवलपर्यंतच घेतलेलं आहे, डेलोचं टार्गेट घेतलेलं आहे. इथपर्यंत मी टार्गेट नाही घेऊ शकलो. ओके, ठीक आहे. हे दोन प्लॅन आपण टाकले होते की अशा पद्धतीने मार्केटमध्ये स्ट्रक्चर होऊ शकतं. समजलं. त्याच्यानंतर बघा मार्केट ज्यावेळेस साईडवे झालं त्यावेळेस मी इथे एक मेसेज टाकला होता की एक्सपायरी आहे, थोडंसं प्रीमियम दाबले जाऊ शकतात. हे तर ज्यावेळेस मार्केट साईडवे झालं या झोनमध्ये त्यावेळेस टाकलं होतं की निफ्टी एक्सपायरी आहे, लक्ष असू द्या, प्रीमियम दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओके, मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू झालेली आहे हे मी टाकलं, कारण प्रॉफिट बुकिंग झालीच नव्हती काल. जी व्हायला पाहिजे होती ती प्रॉफिट बुकिंग झाली नव्हती. त्याच्यामुळे सांगितलं की मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग व्हायला, मॉर्निंगलाच प्रॉफिट बुकिंग व्हायला पाहिजे होती, तरच बुलिश साईडचा ट्रेड होत होता. अन्यथा मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग शेवटी होणार हे 100% होतं. त्याला आपण बोलतो लॉंग अनवाइंडिंग. ज्या लोकांनी लॉंग केलेले आहेत या पोझिशन, ज्यांनी बाय करून गेलेले आहेत, त्यांना प्रॉफिट बुकिंग करावे लागेल. आणि आज एक्सपायरी, त्याच्यामुळे प्रॉफिट बुकिंग करतातच एक्सपायरी दिवशी शक्यतो. ओके, त्याच्यानंतर खाली बघा, हे बघा हे टार्गेट टाकलं होतं, इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. त्याच्यानंतर एक लेवल टाकली होती की पी वाले 24,583 इथं थोडं बाहेर आहे, त्याच्यामुळं त्याच्या खाली थांबू नका. की हा झोन आपण मार्क केला होता, याच्या खाली तुम्ही थांबू नका. या झोनच्या आसपास मार्केट येतं, इथं एक्झिट होऊन जा, हे मी टाकलं होतं. जो की इथं तुम्हाला बघायला भेटला, एक रिव्हर्सल पण बघायला भेटला बघा. इथं थोडंसं इथं परत बाहेर आलेले आहेत दिसतेत, याच्या खाली तुम्हाला काही भेटणार नाही हे टाकलं होतं मी. या झोनमध्ये मार्केट येतं, एक्झिट होऊन जावा, मी डायरेक्ट टाकलं होतं. समजते का? म्हणजे ह्या लेवल जे असतात ना भावांनो, हे प्रॉफिट बुकिंग हा प्रकार मार्केटमध्ये आहे. लक्षात ठेवा तुम्ही. मार्केटला जर का वर जायचं असेल किंवा खाली जायचं असेल तर मार्केटमध्ये थोड्याफार प्रमाणात बाईंग येते, परत प्रॉफिट बुकिंग येते, परत मार्केट वर जातं, परत प्रॉफिट बुकिंग, ह्या सगळ्या गोष्टी चालू आलेल्या आहेत इथे लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा इथं हे आपण झालं, एवढं तुम्हाला आज मी टाकलेलं आहे इथं लक्षामध्ये. या पद्धतीने आजचा ट्रेड प्लॅन होता. मी आज थोडासा पुट साईडला घेतलेला होता ट्रेड इथं मॉर्निंगला. त्याच्यानंतर कॉल साईडचा ट्रेड प्लॅन होता माझा या लेवलच्या आसपास. मला वाटत होतं इथून थोडं मार्केटने यायला पाहिजे होतं, परंतु इथं बाईंग कॅन्डल, स्ट्रॉंग बाईंग कॅन्डल मला भेटली नाही. बायरमध्ये विकनेसपणा दिसला, त्याच्यामुळे इथं मी बाईंगचा कॅन्सल प्लॅन केला. सर आवाज थोडा ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय का?
ऋषिकेश भाऊ म्हणतात आवाज थोडा ब्रेक होतोय का आवाज? माझ्याकडनं तर नाही, साऊंड वगैरे क्लिअर आहे. आवाज ब्रेक होतोय का? येस और नो कमेंटमध्ये सांगा लवकर. आवाज ब्रेक होतोय का? नसायला पाहिजे माझ्याकडनं. ऋषिकेश सर तुमच्याकडनंच काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. ओके आहे श्री सरांचं म्हणणं. तुम्हीच एकदा हे करा सर. सर कालच्या मार्गदर्शन प्रॉफिट बुक केला 13,000 के. ओके धन्यवाद भाऊ. कारण लक्षात ठेवा. नाही गुरुजी आवाज ओके नाही सर. ओके आवाज ब्रेक होत नाही. ओके ओके थँक्यू. बघा ही अशा पद्धतीने आजचा ट्रेड प्लॅन झाला होता. तुम्हाला काय बोललो मी, कालच प्रॉफिट बुकिंग व्हायला पाहिजे होतं आणि काल बायरमध्ये कालच विकनेसपणा दिसत होता. एवढा बायरमध्ये तेवढा पाहिजे तेवढा स्ट्रेंथपणा नव्हता. येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे विकनेसपणा कालच मार्केटमध्ये दिसत होता. आणि आज मार्केटनं काय इथं बघा प्रॉफिट बुकिंग आली होती, परंतु ही प्रॉफिट बुकिंग आपल्याला एवढीशी नको होती. ही याला प्रॉफिट बुकिंग बोललं जात नाही. मार्केटने एक डीप द्यायला पाहिजे होता चांगला मोठा. इथं जर का मार्केट येत होती या लेवलच्या आसपास तर हा तुमचा एक सपोर्ट झोन होता. इथून मग मार्केट परत वर जाण्याचे हे तर टार्गेट मी ठेवलंच होतं. मार्केट इथं जाणार हे मला माहित होतं, परंतु या लेवलपाशी येऊन मग डीप जर का दिला असता तर मग आपण इथं बाईंग साईडला बसलो असतो. का तर कालच्या लोकांनी इथं प्रॉफिट बुकिंग केली असती. येत्या लक्षामध्ये कालच्या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलीच नव्हती मार्केटमध्ये. समजते काय गोष्ट? तुम्ही 15 मिनिटांमध्ये बघा काल प्रॉफिट बुकिंग झाली का मार्केटमध्ये? नाहीच झाली, कुठंच नाही झाली. प्रॉफिट बुकिंग कशी बोलली जाते बघा तुम्हाला. ही प्रॉफिट बुकिंग आहे बघा. ज्यांनी लॉंग पोझिशन केल्या होत्या ती लोक इथं बाहेर पडले, नवीन ट्रेंड परत सुरू झाला. तसंच आज जर का मार्केटमध्ये झालं असतं तर मग आपण अपसाईडचा प्लॅन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. मार्केट जर का कंटिन्यू वर जातंय तर मी उद्या बाईंग साईडला. कालचा व्हिडिओ तुम्ही वाटलं तर बघा. आपण ज्यावेळेस आपण लर्निंगच्या वेळेस पण मी सांगितलं होतं मार्केट जर का गॅप अप ओपन होतंय या लेवलच्या आसपास मार्केट कुठं ओपन होतंय तर मला इथून एक डिप पाहिजे तरच बाईंग साईडचा प्रयत्न होईल मार्केटमध्ये, अन्यथा होणार नाही. हे टार्गेट होतं, हे मलाही माहित होतं इथपर्यंत मार्केट जाणार आहे. हे टार्गेट मी ऑलरेडी काढलं होतं पहिल्यांदाच की मार्केट या रेजिस्टन्स पर्यंत जाणार आहे. हा रेजिस्टन्स होता एक. तुम्ही जर काही पाठीमागे बघितलं हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता. इथपर्यंत टार्गेट जाणार हे मलाही माहित होतं. या लेवलपर्यंत मार्केट जाणार आहे, परंतु डायरेक्ट जाणार हे नव्हतं आयडेंटिफाय केलं. कारण लक्षात ठेवा आपल्या प्लॅननुसार काय होतं की मार्केटने एक डिप द्यायला पाहिजे होता. जर ट्रेंड करतंय तर मग मार्केट या हायपर्यंत आणि इथून परत प्रॉफिट बुकिंग होऊ शकते. ज्याला आपण हिरो झिरो बोलतो. आणि हिरो झिरो तुमचा इथंच झाला होता, लक्षात घ्या. हिरो झिरो हाच होता तुमचा. त्याच्यामुळे मी 3:30 वाजता तुम्हाला काय बोललो, मेसेज हिट केला नाही की हिरो झिरोचा प्लॅन करा वगैरे. कारण का तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मार्केटमध्ये जर का 3च्या अगोदर मुवमेंट झाली, 3च्या अगोदर जर का मुवमेंट झाली एक्सपायरीच्या दिवशी तर समजून जायचं तीच मुवमेंट हिरो झिरो होती. तीच मुवमेंट तुमची हिरो झिरो होती. लॉंग अनवाइंडिंग म्हणजे सर ज्या लोकांनी लॉंग केलेला पोझिशन होता ती लोक एक्झिट होतात, त्याला लॉंग अनवाइंडिंग बोललं जातं. तुम्हाला माहिती आहे लॉंग म्हणजे आपण लॉंग कधी बाय करतो आपल्याला वाटतं मार्केट वर जाणार आहे, बरोबर आहे. आपण शॉर्ट कधी करतो आपल्याला वाटतं मार्केट खाली जाणार आहे. येते लक्षामध्ये. आता ज्या लोकांनी लॉंग केले त्यांना वाटलं मार्केट वर जाणार. मार्केट वर आल्यानंतर यांना एक्झिट व्हावं लागेल. या लोकांना एक्झिट व्हावं लागेल ना. मग यांना एक्झिट होण्यासाठी सेल करावं लागेल. माल काय करावं लागेल? सेल करावं लागेल. मग त्यांना काय बोललं जातं? लॉंग अनवाइंडिंग. म्हणजे ज्या लोकांनी लॉंग पोझिशन घेतल्या होत्या ती लोक आता एक्झिट व्हायला लागली, म्हणून मार्केट काय होतं? सेलिंग साईडला जातं. आणि ज्या लोकांनी शॉर्ट केलेले असतात पोझिशन त्यांना जर का वर जर प्रॉफिट बुकिंग करायची, सेलिंग आली परंतु प्रॉफिट बुकिंग करायची तर त्यांना काय करायला लागते? शॉर्ट कव्हरिंग बोललं जातं. त्याला काय बोललं जातं? शॉर्ट कव्हर करणं म्हणजे शॉर्ट कव्हरिंग बोललं जातं. ज्या लोकांनी सेलिंग साईडच्या पोझिशन घेतल्या त्यांना बाहेर पडावं लागतं. ओके समजतंय? शॉर्ट कव्हरिंग दाखवू तुम्हाला कशी असते शॉर्ट कव्हरिंग. हे बघा ही तुम्ही शॉर्ट कव्हरिंग बोलू शकता. इथं सेलिंग आली, शॉर्ट कव्हरिंग. ज्या लोकांनी शॉर्ट केलेल्या पोझिशन होता इथं कुठे केली असेल, कुणी इथं केली असेल, कुणी इथं केली असेल, या लोकांनी काय केलं? इथं प्रॉफिट बुकिंग केली. याला बोलतात शॉर्ट कव्हरिंग. मी काय सांगितलं तुम्हाला, मार्केटचा ट्रेंडच असा असतो. मार्केटला जर का वर जरी जायचं असलं तरी अशा डायरेक्शनमध्ये जाणार. म्हणजे इथपर्यंत मार्केट आलं की इथं प्रॉफिट बुकिंग येणार, परत फ्रेश बायर इथं येणार, परत मार्केटमध्ये बाईंग आली इथं परत प्रॉफिट बुकिंग येणार, इथं परत सेलिंग येणार, इथं फिरशे बाहेर येणार. हे मार्केटचं स्ट्रक्चर आहे. आणि मार्केटला जर का खाली जायचं असेल तर मार्केटमध्ये सेलिंग आली तर इथं बाईंग येणार. म्हणजेच काय होणार? ज्या लोकांनी वर सेल केलेल्या पोझिशन असतात ती लोक इथे एक्झिट व्हायला सुरुवात होते, म्हणून ती बाईंग येते. येतं लक्षामध्ये. आणि इथून परत समजा सेलर लोकांना वाटलं मार्केट अजून खाली जाणार तर सेलर इथं पोझिशन घेतात, परत सेलिंग, परत बाईंग, परत सेलिंग, परत बाईंग. म्हणजे ही जी बाईंग असते याला पुलबॅक बोललं जातं आणि याला शॉर्ट कव्हरिंग बोललं जातं.
आपण शिकणार आहे. ओके, समजतंय? ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, कसं ओळखायचं, कुठं कुठं शॉर्ट कव्हरिंग होणार आहे, कुठं लॉंग अनवाइंडिंग होणार आहे. समजते का? क्लिअर आहे का? येस ऑर नो कमेंटमध्ये सांगा. ही पण तुमची शॉर्ट कव्हरिंग होती, माहित आहे तुम्हाला. ही तुम्ही एक्सपायरी होती या दिवशी. जर का तुम्ही 7 तारखेला जर का डाटा बघितला, या दिवशी गुरुवार होता भावांनो. बऱ्याच लोकांना वाटलं होतं ही मार्केटमध्ये जी बाईंग आलेली आहे ती ट्रेंड चेंज आहे. हा ट्रेंड चेंज नव्हता. ही ज्या लोकांनी पाठीमागे शॉर्ट पोझिशन बनवले तर त्या लोकांनी ही कव्हरिंग केली, पोझिशन कव्हर केली, त्यांची एक्झिट झाली, पोझिशनल ट्रेडर बाहेर पडले याच्यातून. एक्सपायरी होती, तुम्ही बघा 7 तारखेला काय होती, ही एक्सपायरी आहे. हिरो झिरो ट्रेड हात झाला होता तुमचा. समजतंय? क्लिअर आहे? येस ऑर नो कमेंटमध्ये सांगा. ओके, तर चला आपण लर्निंगकडे फोकस करू. उद्याचा व्ह्यू ऑलरेडी मी टाकेन थोड्या वेळाने, किंवा उद्या सकाळी मॉर्निंगला तुम्हाला सगळं, कारण डाटा आलेला नाही, ग्लोबल डाटा वगैरे FIDIचा डाटा. बहुतेक त्यांनी उद्याचा व्ह्यू त्यांचा बेरिश असेल, मे बी, कदाचित, कारण त्यांनी जबरदस्त सेलिंग केलेली आहे. आणि ही सेलिंगची कॅन्डल तुम्ही जर का ऑब्झर्व केली भावांनो, ही बायरपेक्षा 10 पटीने जास्त आहे. बायरचे कॅन्डल बघा 15 मिनिटाच्या, आणि सेलरच्या कॅन्डल बघा, म्हणजे सेलर स्ट्रॉंग आहेत अजून मार्केटमध्ये. न्यूज जरी आली असली तरी पण मार्केटमध्ये अजूनही सेलर स्ट्रॉंग आहेत मार्केटमध्ये. अजून मार्केटचा ट्रेंड चेंज झालेला नाही, लक्षात ठेवा. ओके, उद्या आपला व्ह्यू कदाचित बेरिश असू शकतो, बेरिश साईडला. आता कसा प्लॅन करायचा काय मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती टाकेलच. तर चला आपण लर्निंगकडे ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आपण लर्निंगला ऑलरेडी उशीर केलेला आहे, कारण 10 वाजता आपण सेशन सुरुवात केली आहे. समजते? क्लिअर आहे का? येस ऑर नो? ओके, चला भावानो. तर भावानो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपण बेसिक टू ॲडव्हान्स फ्री लर्निंग कोर्स, लक्षात ठेवा, जवळपास 60 दिवसाचा आपला लर्निंग, 60पेक्षा जास्त दिवस होतील. आज आपला डे आहे 12वा दिवस आहे आपला आजचा, आणि इथून पुढे आपण कंटिन्यू शिकणारच आहे. समजते? तर भावानो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण एवढं बेसिक गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये कुणीही शिकवणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला महागडे कोर्सेस घ्यावे लागतात, किंवा तुम्हाला स्वतःला भरपूर गोष्टी ॲनालिसिस करावं लागतात, किंवा स्वतः अभ्यास करावा लागतो मार्केटमध्ये, तरच तुम्हाला या गोष्टी शक्य आहेत. हा माझा 6 वर्षाचा अनुभव तुमच्यासमोर 2 महिन्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्याकडून जास्त तुम्ही महागडे कोर्सेस घेणार नाही. ओके, समजते? हा माझा एक प्रयत्न आहे तुमच्यासाठी शिकवण्यासाठी तुम्हाला. चला, आज आपण शिकणारे भावानो, मॉर्निंग स्टार कॅन्डलवर कशा पद्धतीने ट्रेडिंग केलं जातं. बऱ्याच लोकांना क्वेश्चन असतो की मॉर्निंग स्टारवर सर कशा पद्धतीने ट्रेड करायचा, काय करायचं, बुलिश कॅन्डल असते का बेरिश कॅन्डल असते. तर भावांनो, ही दोन्ही साईडचे कॅन्डल आहे, दोन्ही साईडला पण मार्केटमध्ये याचं काम होतं मॉर्निंग स्टार. आणि ते जर तुम्ही बेरिश साईडला गेला तर त्याला इव्हिनिंग स्टार बोललं जातं. काय बोललं जातं? इव्हिनिंग स्टार. मॉर्निंग स्टार म्हणजे काय? मॉर्निंग म्हणजे काय? सकाळ. स्टार म्हणजे काय? चांदणी. सकाळची चांदणी जशी असते तशी ही कॅन्डल दिसते काहीतरी. स्टार कसा असतो बघा, बघितला तुम्ही आकाशामध्ये कसा, असा काहीतरी स्टार बनलेला असतो. म्हणजे कॅन्डल सांगतो अशी असते, स्टार असा काहीतरी असतो बघा. म्हणजे येत्या लक्षामध्ये, म्हणजे तशा पद्धतीने काहीतरी थोडीशी, त्याला नावाचं लॉजिक आहे. त्या नावाचं लॉजिक काय सांगतो? मॉर्निंग स्टार म्हणजे काय? सकाळची चांदणी, असं त्याचा अर्थ होतो. येत्या लक्षामध्ये? पुढं चला, इथे बघा कॅन्डल कशी असते बघा. इथे एक प्रकारे बघा, हे एक कॅन्डलचं फॉर्मेशन आहे भावना. याच्यामध्ये 3 कॅन्डल असतात. अगोदरचा जो डाऊन ट्रेंड असतो तो सेलिंगची एक कॅन्डल, इथं मॉर्निंग स्टारची एक कॅन्डल, आणि हे तिसरी कॅन्डल. इथं अशा पद्धतीने 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन असतं. ही एक कॅन्डलचं कॉम्बिनेशन नाहीये, 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन आहे. हे 3 कॅन्डल असतात, लक्षात ठेवा. एक कॅन्डल फक्त तुम्ही एवढीच कॅन्डल बघायची नाहीये, यात असे 3 कॅन्डल पाहिजेत. ते दाखवतो तुम्हाला कशा बनतात, काय बनतात, पुढे आहे सगळं बेसिक, सगळ्या गोष्टी आहेत पुढे. इंट्रोडक्शन बघा. मॉर्निंग स्टार म्हणजे काय सगळ्यात प्रथम समजून घ्या. हे एक 3 कॅन्डलचं फॉर्मेशन असतं, पॅटर्न असतो. हा 3 कॅन्डलचा काय असतो? एक पॅटर्न असतो, लक्षात ठेवा. जसं इथं दाखवलंय बघा मॉर्निंग स्टार, तुम्हाला 3 कॅन्डलचा एक पॅटर्न असतो. डाऊन ट्रेंड मध्ये दिसतो मार्केटमध्ये. आपल्या कंडिशन तर तुम्हाला माहिती आहे, कंडिशन सगळ्यांना तेच आहेत. बुलिश साईडला तुम्ही जर का ट्रेड घेता तर सगळ्यांना कंडिशन त्याच लागतात. मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड पाहिजे. डाऊन ट्रेंड नंतर जर का तुम्हाला अशी कॅन्डल दिसते बघायला एका सपोर्टवरती, तर अगोदरची सेलिंगची कॅन्डल नंतरची एक बाईंगची कॅन्डल दिसते, याचा अर्थ काय होतो? ट्रेंड चेंज होऊ शकतो. मार्केटमध्ये काय होऊ शकतं? एक बुलिश रिव्हर्सल तुम्हाला साईन दिसतो. थोडासा मार्केटमध्ये अप ट्रेंड
किंवा मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते, किंवा ज्या लोकांनी पाठीमागे सेलिंग केलेली आहे ती लोक इथे प्रॉफिट बुकिंग करायला म्हणजे करण्याची तयारी करतायत. इथे लक्षामध्ये पुलबॅक बी असू शकतो, असं काही नाही. लक्षात ठेवा, डाऊन ट्रेंड आहे, सपोर्टवरती प्राइस आलेली आहे. तुम्हाला असं काय दिसतं, याचा अर्थ ज्या लोकांनी पाठीमागे सेलिंग केलेली आहे ती लोक आता बाहेर पडायला सुरुवात झाली, तिथून परत ट्रेंड कंटिन्यू, परंतु थोड्या वेळासाठी का होईना मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते. इथे लक्षामध्ये थोड्या वेळासाठी का होईना मार्केटमध्ये बाईंग येऊ शकते. पुढे चला नेक्स्ट, कॅन्डलचे स्ट्रक्चर बघा. कॅन्डलचे स्ट्रक्चर कसं असतंय, कॅन्डलमध्ये काय बनलेलं असतं ते पर्यंत समजून घ्या. मॉर्निंग स्टारची रचना कशी असते, पहिली कॅन्डल मोठी बेरिश कॅन्डल असते, जशी की ते दाखवली तुम्हाला बघा, एक बेरिश कॅन्डल असते. काय असते, एक बेरिश कॅन्डल असते. दुसरी जी कॅन्डल असते ती लहान बॉडी असते. ही दिसते का खाली, ही दुसरी बॉडी एकदम लहान बॉडी असते, बॉडी छोटीच राहणार तिची. बुलिश किंवा बेरिश, ती रेड असू शकते किंवा ग्रीन असू शकते, कलर मॅटर करत नाही. ही जी कॅन्डल आहे दुसरी कॅन्डल बनली, जी मधी कॅन्डल बनलेली आहे स्टार, ज्याला आपण स्टार सारखी दिसतो बोलतो, ही जी कॅन्डल बनलेली आहे ही कॅन्डल तुमची बुलिश असू शकते किंवा बेरिश, म्हणजेच काय, ही ग्रीन ही असू शकते किंवा रेड पण असू शकते. कोणतीही कॅन्डल असली तरी चालेल, कलर मॅटर करणार नाही. तिसरी कॅन्डल काय, ही मोठी बुलिश कॅन्डल जी की इथं बनली बघा. याचा तुम्हाला माहित आहे, ही 3 कॅन्डल जर का तुम्ही एकत्र केली ना, कोण सांगू शकते का ही कोणती कॅन्डल बनवू शकते. जर आता ही 5, 10, 15 जर हीच कॅन्डल, आता हे 5-5 मिनिटाचे कॅन्डल समजून चाला, 3 कॅन्डल म्हणजे टोटल 15 मिनिटाची कॅन्डल, ही जर का मी एकच 15 मिनिटाची कॅन्डल लावली असती तर ही कोणती कॅन्डल बनली असती. कोणाला आयडिया आहे काय, कमेंटमध्ये सांगा फक्त. ही 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन कोणती कॅन्डल बनवू शकते 15 मिनिटाची एकच कॅन्डल कोणती बनेल, मला कमेंटमध्ये पाहिजे उत्तर. ओके, तोपर्यंत मी कंटिन्यू करतो क्लास, तुम्ही कमेंट करा. चला तुम्हाला दाखवतो पुढे ते स्ट्रक्चर कसं बनतं. पुढं सायकोलॉजी बघा. आता ह्या कॅन्डलची सायकोलॉजी, ह्याच्या मागचं हे काय बघू, समजून घेऊ आपण. याच्या मागची सायकोलॉजी काय, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर. ओके, अजून अजून बघू कमेंट काय काय येतात. डोजी नाही, डोजी नाही बनत. मारोबोजू नाही बनत, मारोबोजू तर नाही, डोजी पण नाही बनत. हॅमर, ओके हॅमर, बुलिश, बुलिशच आहे कॅन्डल, परंतु कोणती कॅन्डल बनते, कॅन्डलला नाव सांगा. रघुनाथ सर नाव सांगा तिचं काय. कृष्णाबा म्हणतात मारोबोजू नाही, मारोबोजू नाही बनत. डोजी कॅन्डल नाही, बुलिश इंगल्फिंग नाही. शिवनी मॅडम बुलिश इंगल्फिंग नाही बनत ती कॅन्डल, इंगल्फिंग नाही. नीट बघा कॅन्डल कशी आहे, कॅन्डल बघा. डोजी नाही, डोजी पण नाही बनत. हॅमर, बऱ्यापैकी जणांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे. ओके ठीक आहे, आपण समजून घेऊ. सायकोलॉजी सांगतो तुम्हाला काय कॅन्डलची, नंतर सांगतो. तुम्ही कमेंट करा अजून काय काय, मला बरेच उत्तर भेटतात. पुलिश मदर नाही बघा. याच्या मागची इन्व्हेस्टरची सायकोलॉजी काय असते बघा. सेलरकडून पहिल्यांदा काय होतं माहिती आहे का, सेलरकडून प्रेशर येतं. म्हणजे काय असतं, सेलिंगची कॅन्डल जी पहिली बनली काय, ही सेलरची प्रेशर आहे, बरोबर आहे. ही पहिली कॅन्डल झाली तुमची सेलिंगची कॅन्डल असते. दुसरी जी असते, मार्केट कन्फ्यूज आहे दुसऱ्या कॅन्डलमध्ये. दुसरी जी आपली स्टार कॅन्डल बनते का अशी, याच्यामध्ये काय मार्केट कन्फ्यूज आहे. छोटी कॅन्डल जी बनणार ना त्याच्यामध्ये कन्फ्यूज म्हणजे काय, मार्केटला नेमकं वर जायचं का खाली जायचंय, याच्यामध्ये बायर आणि सेलरमध्ये कन्फ्यूज आहेत. दोघंही कन्फ्यूज आहेत की मार्केटला नेमकं जायचं कोणत्या साईडला. आणि बायरकडून जोरदार जर का डिमांड आली, जी तिसरी कॅन्डल बनणार आहे, जी तिसरी कॅन्डल इथं बनणार, बुलिश कॅन्डल जी बनणार तिसरी कॅन्डल, येतं लक्षात. याच्यामध्ये काय ते बायरकडून जोरदार डिमांड येते, काय ते डिमांड येते, म्हणून तिसरी कॅन्डल बुलिश कॅन्डल बनते. अशा 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन येतं लक्षामध्ये. आता मला सांगा कोणती कॅन्डल बनणार. 15 मिनिटाची एकच कॅन्डल लावली तर कोणती कॅन्डल बनू शकते. इन्व्हर्टेड हॅमर कसं बनल तौशिफ भाऊ, नाही बनणार. इन्व्हर्टेड हॅमर नाही बनणार. ओके समजलं. 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन कसं आहे बघा. आता इथं कॅन्डल बघा कशी बनलेली, बघा कॅन्डल कशी बनली, काय बनली अशी बघा. आता कॅन्डल, आता तुम्ही सांगणार, मी जर का तुम्हाला हे स्ट्रक्चर व्यवस्थित समजून सांगितलं तरच तुम्हाला याचं उत्तर, म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी नंतर उत्तर करणार. आता मी स्ट्रक्चर समजून सांगतो, मग तुम्ही परत मला उत्तर सांगा की याचं काय येऊ शकतं. आता व्हेरिएशन बघा कसे असतात याच्यामध्ये. मॉर्निंग स्टारमध्ये व्हेरिएशन कसं असतं, एक तर कॅन्डल अशी मधली असू शकते किंवा थोडीशी डोजी टाईप असू शकते मधली कॅन्डल, तर हे चालेल. परंतु जास्त पण हे नकोय, खूप मोठी विक्स नकोय मध्ये, खूपच मोठी विक्स आहे वर पण आणि खाली पण नाही, थोडीशी विक्स असेल चालेल. परंतु माझ्या अंदाज ही कॅन्डल सगळ्यात बेस्ट आहे
अशी जर का कॅन्डल तुम्हाला बनते तर सगळ्यात भारी कॅन्डल आहे. ओके, बघा आता कॅन्डलची सायकोलॉजी बघा काय. ही जी सेलिंगची कॅन्डल होती, समजून चला ही सेलिंगची कॅन्डल आहे. इथं प्राइस होती त्यावेळेस समजून चला 100 रुपयाला होती. ही कॅन्डल ओपन इथं झाली आहे, बरोबर आहे. ही ओपनिंग प्राइस आहे. इथून सेलर लोकांनी प्राइसला खाली दाबले, बघा खाली दाबले, प्राइस आली इथपर्यंत, जी की हा लो दिलाय का इथपर्यंत प्राइस आली. बघा मी तुम्हाला आता सायकोलॉजी सांगतोय कॅन्डलची कशी. समजा प्राइस आली इथं 50 रुपये आहे, ह्या लोला प्राइस आलेली आहे 50 रुपये. ओके, इथून काय झाली, ही जी बुलिश कॅन्डल बनली, इथून काय झाली, सेलर लोक इथपर्यंत आणले सेलर लोकांनी, परंतु मार्केटला इथं क्लोज करू शकले का ते नाही. दुसरी कॅन्डल काय झाली, इथून मार्केटमध्ये बाईंग आली, जी की तुम्हाला बाईंग दिसते, इथं बाईंग आली. समजा ही बाईंग आली, बरोबर आहे, आणि क्लोजिंग इथं झाली ही कॅन्डल. परंतु नेक्स्ट कॅन्डलला काय झाली, इथून परत बाईंग आली. ही जी बुलिश कॅन्डल आहे परत बाईंग आली, बरोबर आहे. हिची क्लोजिंग झाली समजून चला इथं 60 रुपयाला क्लोजिंग झाली, बरोबर. 50चा लो दिला, 60 पर्यंत इथं क्लोजिंग झाली. आता इथून काय झाली, फिरशे तिसरी कॅन्डल बनायला सुरुवात झाली. इथून काय झाली, बायर लोकांनी प्राइसला वर घेऊन गेले आणि आता कॅन्डलची क्लोजिंग इथं झाली, बरोबर. हाय दिला हा, समजून चला हा हाय दिलाय तुमचा 120 रुपयाचा, हा हाय तुमचा 120 रुपयाचा दिला आणि कॅन्डल क्लोज परत 100 रुपयाला झाली. आता मला सांगा कॅन्डल कोणती बनली, सांगा आता कॅन्डल कोणती बनली. अशी आता तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे प्राइस पहिल्यांदा खाली दाबली, परत वर आणून प्राइसला इथं क्लोजिंग दिलेली. याचा अर्थ ही कॅन्डल कोणती बनते, कोणती कॅन्डल बनलेली आहे. कोणती कॅन्डल बनलेली आहे, हॅमर. यस, ही हॅमर कॅन्डल बनते भावांनो, ही हॅमर कॅन्डल बनते. हॅमर कॅन्डल आहे, हॅमर. हॅमर याला हॅमर बोललं जातं, लक्षात ठेवा. म्हणजे काय, सेलरनी प्राइसला खाली नेण्याचा प्रयत्न केला, परंतु बायर लोकांनी प्राइसला परत वर आणून इथं क्लोजिंग दिलेलं आहे आसपास कुठेतरी. म्हणजे ही कॅन्डल झाली तुमची हॅमर कॅन्डल. हॅमर हातोडा आपण शिकलेलो आहे परवा दिवशी. 15 मिनिटांमध्ये तुम्ही जर काही कॅन्डल लावली असती तर तुमचं हॅमर टाईप काय सारखी थोडीफार हॅमर दिसलं. आपण बघू की रिअलमध्ये पण बघू, आपण चार्टवरती जाऊन पण बघू. आपल्याला मॉर्निंग स्टार कॅन्डल कुठे दिसते आणि ती 15 मिनिटांमध्ये बघू कशी दिसते ती. इथं लक्षामध्ये आपण लाईव्ह वरती पण बघू, तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह वरती पण. ओके, का बघायची आत्ताच बघितलं तर वेळ जाईल, लक्षात ठेवा. शेवटी दाखवतो मी तुम्हाला. मला फक्त आठवण करून द्या की शेवटी आपल्याला ही कॅन्डल बघायची आहे, 15 मिनिटांमध्ये बघायची आहे. हॅमर बनतोय का खरंच याचा, इथे लक्षामध्ये याचा हॅमर बनतोय का आपल्याला बघायचं आहे. हॅमर सारखे दिसणार कॅन्डल, एवढं मी तुम्हाला सांगतो. ओके, चला पुढं. आता आयडेंटिफिकेशन रूल म्हणजे ओळखायची कशी, मॉर्निंग स्टारची ओळख कशी करावी बघा. डाऊन ट्रेंड मध्ये तयार होते. डाऊन ट्रेंड ऑलरेडी मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड असतो, म्हणजे सेलिंग प्रेशर असतं आणि ही 3 कॅन्डलची मालिका असते. तुम्हाला सांगितलं ना 3 कॅन्डल आहेत, याच्यामध्ये एक कॅन्डल नाहीये, 3 कॅन्डल आहे टोटल. किती कॅन्डल आहे, 3. समजलं. तिसरी जी बुलिश कॅन्डल आहे ही पहिल्या कॅन्डलच्या बॉडीच्या 50% पेक्षा जास्त कव्हर करावी. काय सांगितले, कंडिशन बघा काय टाकली मी. जी तिसरी कॅन्डल बनणार आहे ती, म्हणजे जी बुलिश कॅन्डल बनणार आहे ती पहिल्या कॅन्डलच्या, म्हणजे जी बघा पहिली आपण दाखवली होती तुम्हाला. कोणती कॅन्डल दाखवली तुम्ही पहिली, हे बघा ही जी कॅन्डल होती, ही जी पहिली कॅन्डल आहे, या पहिल्या कॅन्डलच्या हायच्या 50% तरी वर पाहिजे, 50% तरी वर पाहिजे, जवळपास 50% वर. 50% आता हिची 50% जर का आपण काढली, जवळपास इथं कुठेतरी 50% येते, याच्या वर तरी पाहिजे, इथपर्यंत तरी पाहिजे क्लोजिंग. कुणाची, ह्या बुलिश कॅन्डलची क्लोजिंग. आता ही तर झालेली आहेच, ही तर 100% क्लोजिंग झालेली आहे वरतीची, परंतु कमीत कमी 50% तरी पाहिजे. म्हणजे काय, बाईंग प्रेशर दिसलं पाहिजे आपल्याला त्याच्यावर. आणि इथं जर का 50% याच्या मागचं कारण काय सांगतो, 50% म्हणजे काय होतं, जर का इथं क्लोजिंग दिली तर हा माहिती आहे का तुम्हाला भावांनो, हा हॅमर बनतोय. हा प्रॉपर हॅमर बनणार 15 मिनिटांमध्ये. 15 मिनिटांमध्ये तुम्ही इथे जर का क्लोजिंग दिली समजा कॅन्डलनं, ही जर कॅन्डल इथं क्लोज झाली असती ना, कुठं इथं कुठं क्लोज झाली असती, जी इथं क्लोज झाली त्याऐवजी जर का इथं क्लोज झाली असते तर हा हॅमर बनतोय, असा तुमचा असा हॅमर बनतोय हा 15 मिनिटांमध्ये. बघा तुम्ही करून. तुम्ही काय करा, जिथं अशी तुम्हाला कॅन्डल दिसेल ते 15 मिनिटांमध्ये फक्त लावून बघायचं काय बनतोय. समजतंय, हे समजलं कसं. त्याच्यामुळे सांगितलं 50% पेक्षा जास्त असावी, म्हणजेच काय आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हॅमर टाईप आपल्याला दिसलं पाहिजे मार्केटमध्ये. हे बघा एंट्रीचा प्लॅन. आता एंट्री कशी घ्यायची, तुम्ही सांगितलं, सगळं सांगितलं की अगोदर डाऊन ट्रेंड पाहिजे,
कॅन्डल एका सपोर्टवरती 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन आहे, एका सपोर्टवरती बनली पाहिजे. परंतु एंट्री घ्यायची कशी, एंट्री कुठे घेणार तुम्ही, स्टॉप लॉस कुठे ठेवणार, टार्गेट कुठे ठेवणार, तर भावानं सगळ्या गोष्टी सांगणार, सगळी गाणी वाजणार. थोडं थांबा बघा. याच्यामध्ये बाईंग कसं करायचं, जी तिसरी कॅन्डल आहे ती क्लोज झाल्यानंतर बाय करा. एकतर ती कॅन्डल क्लोज होऊ द्या, किंवा तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये अजून एक कंडिशन सांगतो, जर का तुम्हाला थोडीशी सेफ एंट्री करायची असेल, जर का वाटते कोणाला थोडीशी सेफ एंट्री करावी, तर तुम्ही इथं बघा अशा पद्धतीने प्लॅन बनवू शकता. कुठं माहिती आहे का, आता ही कॅन्डल आहे बरोबर आहे, ही तुमची एक बेरिश कॅन्डल आहे, अगोदरची सेलिंगची कॅन्डल ही आहे बरोबर आहे. ही तुमची इथं बनली ही मॉर्निंग स्टार कॅन्डल बनली, हिनं हाय ब्रेक केला पाहिजे. कुणाचा, ह्या रेड कॅन्डलचा हाय ब्रेक केला पाहिजे. जी अगोदरची रेड कॅन्डल आहे का, ही दिसते का, हिचा हाय जर का ब्रेक केला तर इथं पण तुम्ही एंट्री घेऊ शकता, किंवा हाय ब्रेक केल्या केल्या लगेच एंट्री घेऊ शकता, किंवा तुम्ही काय करू शकता, क्लोजिंग झाल्यानंतर ही कॅन्डल जशी क्लोज होईल हायच्या वर तसे नेक्स्ट कॅन्डलला एंट्री घ्या. आणि स्टॉप लॉस तुमचा मात्र याच्या खालीच लागणार. कुणाच्या, जी छोटी मॉर्निंग स्टार कॅन्डल आहे तिच्या खाली स्टॉप लॉस लागणार, ना की हिच्या खाली. काही लोकांना वाटत असेल या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा, कुठल्या, या कॅन्डलच्या नाही, याच कॅन्डलच्या. मग कारण हा हॅमर बनणार आहे, हा लक्षात ठेवा. आपण हॅमरवरती कुठंच ठेवतो स्टॉप लॉस, हॅमरच्या खाली स्टॉप लॉस ठेवतो आपण. इथं पण तुमचा स्टॉप लॉस खालीच पाहिजे, ना की या कॅन्डलच्या मध्ये. जर का तुम्ही इथं मध्ये ठेवला तर याचा अर्थ हॅमरच्या मध्ये स्टॉप लॉस ठेवलाय तुम्ही इथं, येतं लक्षात. त्याच्यामुळे स्टॉप लॉस इथंच खाली ठेवायचा. समजलं, एंट्री समजली, स्टॉप लॉस समजला कसा ठेवायचा. एंट्री एकतर तुम्ही डायरेक्ट तिसरी कॅन्डल क्लोज झाल्यानंतर जी की बुलिश कॅन्डल बनते त्याच्या कॅन्डल नंतर झाल्यानंतर बाय करा. स्टॉप लॉस तुमचा जी दुसरी लहान कॅन्डल आहे, म्हणजे कोणती, जी मॉर्निंग स्टार छोटीशी कॅन्डल बनते का मध्ये, त्या कॅन्डलच्या खालीच तुमचा स्टॉप लॉस पाहिजे, त्या कॅन्डलच्या खालीच तुमचा स्टॉप लॉस पाहिजे. याच्या लक्षामध्ये स्टार कॅन्डलच्या, जी की स्टार कॅन्डल त्याला मॉर्निंग स्टार बोललं जातं, त्या लोच्या खाली स्टॉप लॉस म्हणून वापरा. याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस पाहिजे. ओके. टार्गेट रूल, आता टार्गेट घ्यायचं किती, जे की आपण सेम टार्गेट घेतो, काही नाही, टार्गेट तुम्ही बिंदास्त घेऊ शकता. कोणकोणतं, एक तर तुमचा रिस्क टू रिवॉर्ड म्हणजे 1:2, काही जणांना 1:2 घ्यायचं आहे, काही जणांना 1:3 घ्यायचं आहे, काही जणांना 1:4 घ्यायचं आहे. जे तुमचं ठरलेलं आहे ते टार्गेट तुम्ही घेऊ शकता. नसेल तर नेक्स्ट रेजिस्टन्स, म्हणजेच काय, मार्केटमध्ये अगोदर सेलिंग आली होती, इथं आता बाईंग यायला सुरुवात झाली, तुम्ही बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करताय, तर अगोदरचा स्विंग किंवा तुमचा रेजिस्टन्स जो वर आहे तो रेजिस्टन्स तुम्ही टार्गेट म्हणून घेऊ शकता. किंवा तिसरा पॉईंट, तुम्ही प्राइस वर जाताना स्टॉप लॉसला हळूहळू करा. याला बोललं जातं ट्रेलिंग स्टॉप लॉस, जे की मी वापरतो, ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरा. इथे लक्षामध्ये समजतंय, याच्यामध्ये तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करू शकता. प्राइस वर जाताना स्टॉप लॉस हळूहळू वर आणा, प्रॉफिटला प्रोटेक्ट केलं जातं, याला बोललं जातं स्टॉप लॉस ट्रेलिंग. आपण दररोज स्टॉप लॉस ट्रेलिंग शिकलेलो, तुम्हाला शिकवलेलं पण आहे कसं स्टॉप लॉसला ट्रेल करायचं. आज पण तुम्ही जर का निफ्टीमध्ये केलं असतं स्टॉप लॉस ट्रेल तर चांगला ट्रेड झाला असता आज पण 5 मिनिटांमध्ये. हे बघा, इथं स्टॉप लॉस ट्रेल केला असता. मार्केट ज्यावेळेस इथं एक स्विंग मारून मार्केट खाली चाललं बरोबर आहे, एक सेकंड कलर चेंज करतो बघा, इथून मार्केटने स्विंग मारलाय कुठं, इथं. स्टॉप लॉस तुमचा नंतर, जर का तुमचा अगोदर स्टॉप लॉस समजा इथं असेल, ज्यावेळेस प्राइस इथं होती त्यावेळेस तुमचा स्टॉप लॉस इथे यायला पाहिजे होता. इथे लक्षात, स्टॉप लॉस जर का इथून परत खाली जातोय, इथे थोडासा बघा पुल बॅक दिला, एक ग्रीन कॅन्डल दिली, इथून खाली आला म्हणजे काय, इथला स्टॉप लॉस काढा, इथं आणून ठेवा. इथून परत मार्केट इथं आलं आणि मार्केटनं परत आपला स्टॉप लॉस तर खाल्लाच नाही, आपलं इथंच टार्गेट होतं, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जवळपास 75, मला वाटतं काहीतरी 80चं टार्गेट काहीतरी दिलं होतं आपण, 24,580च्या आसपास काहीतरी. इथे एक्झिट होऊन जावा, कारण हा बायरचा झोन होता, इथं बायर ऍक्टिव्ह होऊ शकतात, हे बी सांगितलं होतं. ओके, समजतंय, क्लिअर आहे. स्टॉप लॉस समजलं, ट्रेल कसा करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तुमच्यासमोर काही चार्ट आहेत, आपण एक्झाम्पलसाठी ठेवलेले आहेत. हे बघा, हे मॉर्निंग स्टार कॅन्डल बघा, तीन सगळ्या कंडिशन मॅच होतात बघा. अगोदर डाऊन ट्रेंड होता, सेलिंग आली होती, तिथून बघा तुम्हाला एक सपोर्टवरती, समजा हा सपोर्ट होता समजून चला, आणि इथे एक मॉर्निंग स्टार पॅटर्न दिसला, 3 कॅन्डलचं फॉर्मेशन असतं, त्याचा हाय मार्क करा. कोणत्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा आहे, ह्या कॅन्डलचा हाय मार्क करायचं नाहीये, लक्षात ठेवा. नाही तर मॉर्निंग स्टार कॅन्डलचा तुम्ही हाय मार्क करचाल, तिचा नाही हाय मार्क करायचा, या कॅन्डलचा हाय मार्क करायचा. जी अगोदरची सेलिंगची कॅन्डल आहे का, तिचा हाय मार्क करायचा, आणि तिथून जर का कॅन्डलवर क्लोजिंग देते, या कॅन्डलमध्ये डायरेक्ट एंट्री करा, किंवा नेक्स्ट कॅन्डलला ओपनिंगला एंट्री करू शकता तुम्ही. स्टॉप लॉस तुमच्या याच्या खालीच लागेल, कोणत्या, मॉर्निंग स्टारच्या खालीच लागेल, जी की छोटी कॅन्डल असते ही मॉर्निंग स्टार, हिला मॉर्निंग स्टार बोललं जातं. ह्या एकट्या कॅन्डल, छोट्या कॅन्डलचं नाव आहे मॉर्निंग स्टार, परंतु 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे याला मॉर्निंग स्टार बोललं जातं.
तिन्ही कॅन्डलला मिळून. ओके. आणि टार्गेट बघा, टार्गेट किती घेऊ शकता, एक तर 1:2. जर का तुमचा स्टॉप लॉस इथं आहे, तुमची एंट्री याच्या आसपास झालेला आहे, तर तुमचं पहिलं टार्गेट तुम्हाला इथेच भेटलं असतं 1:2, कारण हे 1:2 आरामशीर आहे. जर का तुमची रिस्क एवढी आहे तर तुमचा रिवॉर्ड 1:2 मला वाटतं एवढा व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त इथपर्यंत इथलं, म्हणजे 1:2 तुमचं टार्गेट इथं भेटलं. किंवा तुम्हाला जर का वाटतं इथं डिप मारला मार्केटने किंवा नेक्स्ट रेजिस्टन्स तुम्हाला टार्गेट घ्यायचं ते बी भेटलंय, जर का तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल केला असता, बघा इथून प्राइजेस इथून डिप मारला, इथला स्टॉप लॉस काढा, इथं आणून ठेवा. प्राइस परत वर गेली, इथे एक डिप मारला, वर निघाली, इथला स्टॉप लॉस काढा, या आसपास इथं कुठेतरी आणून ठेवा. इथे लक्ष, म्हणजे अशा पद्धतीने स्टॉप लॉसला ट्रेल करा, याला बोलतात स्टॉप लॉस ट्रेलिंग. समजते. नेक्स्ट बघा, इथं पण बघा सेम कॅन्डल बनलेली आहे. अगोदर डाऊन ट्रेंड होता, सेलिंग होती, आणि इथं बघा तुम्हाला असं काहीतरी फॉर्मेशन दिसलं. 50% वर कॅन्डलनं क्लोजिंग दिली का बघा बरं, या कॅन्डलच्या 50% वर क्लोजिंग आहे, दिसते का. ही कॅन्डल बघा एवढी मोठी कॅन्डल आहे, याच्या 50% वर क्लोजिंग आहे, म्हणजे काय, बुलिश रिव्हर्सल होऊ शकतो. तुम्हाला मी कंडिशन एक टाकलेली 50%, कारण असे नाही की ती कॅन्डल पूर्णच याला खाऊ शकते, नाही. तर तुम्हाला वाटतंय तर याच्या 50%च्या वर तुम्ही इथं लगेच एंट्री घेऊ शकता. हॅमर बनतो तो, लक्षात ठेवा. तुम्हाला सांगण्याचं कारण काय, तो हॅमर बनणार आहे, म्हणजे काय, तुमची बॉडी एवढी झाली, बॉडी तुमची इथं क्लोजिंग आहे म्हणजे बॉडी एवढी झाली, आणि हे तुमची वीक झाली, हा तुमचा हॅमरच बनणार आहे. आणि वर थोडीशी वीक एवढी आली, ही जी वरची वीक आहे ती ही वीक आहे. ओके, म्हणजे असा हॅमर बनणार आहे. स्टॉप लॉस बघा इथेच आहे, आणि जर का तुम्ही स्टॉप लॉस याच्या खाली ठेवला असता, मला सांगा इथे तुमची एंट्री, जर का या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस ठेवला तर तुमचा स्टॉप लॉस इथं हंट झाला भाऊने, या रेड कॅन्डलनं तुमचा स्टॉप लॉस खाल्लाय, या रेड कॅन्डलनं तुमचा स्टॉप लॉस खाल्लेला आहे. म्हणून सांगतो स्टॉप लॉस या हॅमरच्याच खाली, म्हणजे जे मॉर्निंग स्टार कॅन्डल आहे त्याच्या खाली स्टॉप लॉस पाहिजे, तर तो स्टॉप लॉस परफेक्ट आहे, अन्यथा तुमचा स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. समजते. आणि टार्गेट बघा, हे तुमचा रेजिस्टन्स होता, इथपर्यंत टार्गेट तुम्हाला आरामशीर भेटलेला आहे. इथं स्टॉप लॉस ट्रेल केला असता तरी चाललं असतं, 1:2 बी भेटलंय, नेक्स्ट रेजिस्टन्स बी भेटलाय, आणि स्टॉप लॉस ट्रेलिंग बी भेटले, सगळ्या गोष्टी इथं भेटलेल्या आहेत तुम्हाला. ओके. नेक्स्ट बघा, इथं पण बघा, हा तुमचा डाऊन ट्रेंड. अगोदर इथं मार्केट एका सपोर्टवरती आली, जी की तुम्ही लिहिलेलं आहे सपोर्ट लाईन होती ही. इथून काय झालं बघा, एक मॉर्निंग स्टार टाईप, मॉर्निंग स्टार कॅन्डल सारखी काहीतरी कॅन्डल बनली. त्याच्यानंतर बघा इथं एंट्री झाली आपली, कारण 50%पेक्षा जास्त, 50%च्या आसपास तरी इथं क्लोजिंग आहेच कॅन्डलची, 50%च आहे जवळपास. नेक्स्ट कॅन्डलला इथं लगेच एंट्री, हा तुमचा स्टॉप लॉस झाला, आणि हे टार्गेट घेऊ शकता, अन्यथा नसेल तर हे टार्गेट घेऊ शकता. सगळं टार्गेट तुम्हाला इथं भेटलेले. ट्रेलिंग स्टॉप लॉस करा, काही करा, 1:2 घ्या, काही करा. ओके, समजतंय, क्लिअर आहे का. नेक्स्ट भरपूर उदाहरण दाखवले तुम्हाला, काही गरज नाही याच्यामध्ये. हे बघा इथं बघू शकता, इथं पण बघा सेम मॉर्निंग स्टार पॅटर्न आहे. हे बघा सेलिंग इथं दिसतंय, एका सपोर्टवरती आहे चांगल्या पद्धतीनं, आणि इथं बघा इथं ट्रॅप पण झालेत सेलर लोक. इथं सेलर लोक बघा, हा सपोर्ट ब्रेक झाला, इथं ट्रॅपिंग झाली सेलर लोकांची, आणि इथून बघा परत ट्रेंड कंटिन्यू झाला बुलिश साईडचा. हे टार्गेट तुम्हाला तर आरामशीर भेटले, हा रेजिस्टन्स होता, इथून प्राइस पडली होती ना खाली, म्हणजे हा तुमचा रेजिस्टन्स झाला, आणि इथं तुम्हाला आरामशीर भेटले, इथं तर भेटले हे. आणि हीच करा, कारण लक्षात ठेवा इथं एवढी मोठी कॅन्डल का बनली माहिती आहे का, ही कॅन्डलचं सायकोलॉजी माहिती आहे कोणाला काय बनली. या लोकांचे स्टॉप लॉस इथं वर लागले होते, सगळ्यांचे स्टॉप लॉस लागले होते इथं. म्हणजे काय, ज्या लोकांनी इथं सेलिंग साईडचा प्लॅन घेतला होता, इथून त्यांना वाटलं की मार्केटमध्ये सेलिंग येणार, ज्यांनी इथं पुट बाय करून बसले असतील किंवा सेल करून बसले असतील काही स्टॉक वगैरे, तर तिथं त्यांचे स्टॉप लॉस वर लागलेले असणार आहेत या रेजिस्टन्सच्या वरती, आणि म्हणून ही कॅन्डल एवढी मोठी झाली. या सगळ्यांचे स्टॉप लॉस, ज्या लोकांनी इथं सेलिंग साईडचा प्लॅन घेतला यांचे स्टॉप लॉस प्लस नवीन बायर इथे ऍक्टिव्ह झाले. बाहेर लोकांना दिसते ना, हा रेजिस्टन्स ब्रेकआउट होतोय, आता रेजिस्टन्स ब्रेकआउट व्हायला लागलेला आहे, त्याच्यामुळे इथे नवीन बायर घुसले मार्केटमध्ये. समजते, क्लिअर आहे. ओके, पुढे चला. हे बघा, आता हे नका, हे डोकं लावू नका, हे लाईन कशाची, ही मधली लाईन कशाची, ही लाईन काय, कोण इंडिकेटर वापरत असेल तर त्याला माहिती आहे. तरी पण मी सांगतो, हे बुलिंजर बँड आहे, जे की आपण शिकणार आहे. बुलिंजर बँड कसं काम करतं, काय करतं, हे बुलिंजर बँड इंडिकेटर आहे, आपण शिकणार आहे. आपल्या टॉप 10 इंडिकेटरमध्ये हे एक इंडिकेटर आहे. ओके, समजते. इथं बघा वरून सेलिंग आली होती, एका सपोर्टवरती बनली कॅन्डल, जे की तुम्हाला काम करताना दिसलं. इथं तुमचा हा रेजिस्टन्स होता,
हा रेजिस्टन्स तुम्ही टार्गेट घेऊ शकला नसता, हा रेजिस्टन्स तर हा रेजिस्टन्स तर तुम्हाला इथं भेटलेलाच आहे, दिसतोय. हा पण रेजिस्टन्स, पुढचा रेजिस्टन्स, इथं ज्यानं स्टॉप लॉसला ट्रेल केलं त्याला चांगला प्रॉफिट झाला. 1:2 तर तुम्हाला इथंच कुठेतरी भेटलं असेल, याच्या आसपास. आता एवढा स्टॉप लॉस आहे तुमचा, इथं एंट्री, समजा तुमची इथे एंट्री आहे, स्टॉप लॉस इथं आहे, तर टार्गेट 1:2 म्हणजे तुमचं इथंच आहे जवळपास. हे 1:2 एवढं टार्गेट तुमचं, आणि हे तुमचं स्टॉप लॉस. इथं लक्षामध्ये कळलं? क्लिअर आहे का? येस और नो कमेंटमध्ये सांगा. भावानं चॅनलवरती नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा यार, असं नका करू, कारण एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला कुणीही शिकवणार नाही. परत एक चार्ट आहे तुमच्यासमोर बघा, हा मला वाटतं फॉरेक्सचा आहे काहीतरी चार्ट, जॅपनीजचा. ओके, इथून बघा सेलिंग आले. प्राइस ॲक्शन सगळीकडे समान असते दादा, प्राइस ॲक्शनचा काही विषय नाही. तुम्ही कुठेही जावा तुम्हाला प्राइस ॲक्शन सगळीकडे काम करताना दिसेल. असं नाही की फॉरेक्समध्ये वेगळं प्राइस ॲक्शन आहे आणि आपले इंडियन मार्केटमध्ये नाही, सेम आहे. फक्त आपल्या इंडियन मार्केटमध्ये ट्रॅपिंग जास्त होते. यस, ट्रॅपिंग होते. ओके, इथून बाईंग आली, परत इथून सेलिंग. बघा इथे सपोर्टवरती बनली, जबरदस्त ट्रेड बनला, हे तुमचं टार्गेट तुम्हाला आरामशीर भेटले. रेजिस्टन्स होता ना, हा इथून सेलिंग आली म्हणजे हा तुमचा रेजिस्टन्स झाला, जे की तुम्हाला भेटलेला आहे. ओके, आता हे काय स्टॉकेजची किंवा काय कॅन्डल आहे ते आपण शिकू, आपण पुढं काय काय ते हे काय इंडिकेटर, काय इंडिकेटर सांगतो तुम्हाला. इंडिकेटरच्या नादी लागूच नका तुम्ही, प्राइस ॲक्शनवर फोकस करा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तुमच्या. हे बघा, ही कॅन्डल सेलिंगची कॅन्डल होती, ही मॉर्निंग स्टार बनली, त्याच्यानंतरची कॅन्डल बघा इथं झाली, इथं एंट्री, स्टॉप लॉस आणि ट्रेंड कंटिन्यू. ओके, टार्गेट सांगितल्या पद्धतीने टार्गेट घ्यायचं. टार्गेटच्या 3 पद्धती सांगितल्या तुम्हाला. स्टॉप लॉसची एकच पद्धत आहे, स्टॉप लॉसची पद्धत आपण चेंज करत नाही, फक्त ट्रेलिंग एसएल वापरायचा. प्लीज सबस्क्राईब ऑल. येस दादांनो, सगळ्यांनी सबस्क्राईब करा यार, असं नका करू. फ्रीमध्ये लर्निंग आहे, एवढं लर्निंग देण्यासाठी तुमच्याकडे 10 आणि 15 हजार रुपये घेतले जातात. 50 हजाराचे कोर्स असले तरी एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला कोणी एवढं रिअल एक्झाम्पल तुमच्यासमोर दाखवत नाही, लक्षात ठेवा. हे पण सेम पॅटर्न बघा, इथं डाऊन ट्रेंड, इथून परत कॅन्डल बनली, इथून अप ट्रेंडला सुरुवात झाली. म्हणजे अप ट्रेंड म्हणत नाही, आपण ट्रेंड चेंज होऊ शकत नाही, या कॅन्डलस्टिकवरून ट्रेंड चेंज होत नाही. आपण ट्रेंड कसा चेंज झाला हे पण आपण शिकलेलो आहे, येतं लक्षामध्ये. हे याला ट्रेंड चेंज किंवा हा रिव्हर्सल बी असू शकतो. ज्या लोकांनी पाठीमागे सेलिंग केलेली आहे हे प्रॉफिट बुकिंग बी करू शकतात, इथून परत ट्रेंड खाली येऊ शकतो, येते लक्षात. परंतु सपोर्टवरती बनले तर याचा अर्थ डाऊन ट्रेंड नंतर सपोर्टवर बनते, याचा अर्थ प्रॉफिट बुकिंग होण्याचे चान्सेस आहेत. किंवा जर का समजा अगोदर अप ट्रेंड असेल, हा पुलबॅक असू शकतो आणि इथून अशी कॅन्डल बनते, तर हा परत ट्रेंड कंटिन्यू करतो, याचा अर्थ असं बी होऊ शकतं, येते लक्षामध्ये. असं पण होऊ शकतं. ट्रेंड कसा अगोदर अप ट्रेंड असू शकतो, हा हा पुलबॅक आलेला असू शकतो, प्रॉफिट बुकिंग आलेलं असू शकतं आणि परत ट्रेंड कंटिन्यू करत असेल. किंवा काय असू शकतं की अगोदर सेलिंग आली असेल समजा इथून, आणि ही एक प्रॉफिट बुकिंग असू शकतं, परत इथून ट्रेंड कंटिन्यू होणार असेल खाली, असंही होऊ शकतं. आपल्याकडे आता चार्ट नाही तर आपण त्या गोष्टी बघितल्या असता. ओके, वन डे फॉर स्विंग, डेला वापरा तुम्ही, इंट्राडे वापरा, कुठेही वापरू शकता. हॅमरच बनतोय तो, पण 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन पाहिजे. ओके, हे बघा ही तुमची डाऊन ट्रेंड कॅन्डल, अप ट्रेंडला सुरुवात. इथं बघा आता हीच जर का कॅन्डल, लक्षात ठेवा ही इव्हिनिंग स्टार कॅन्डल आहे बघा. ही तुम्हाला शिकवणार आहे मी, ज्यावेळेस आपण बेरिश कॅन्डल शिकणार त्यावेळेस हे तुम्हाला शिकवणार आहे, इथं लक्षामध्ये. ही जर का तुम्ही अशा पद्धतीने केली बघा, ही जर का अगोदर अप ट्रेंड असेल आणि जर का तुम्हाला अशी कॅन्डल बघायला भेटते, तर इथून सेलिंग येण्याचे चान्सेस आहेत, हे आपण शिकणार आहे पुढं. येस, मॉर्निंग स्टार सपोर्टला हवी ना, पण येस मॉर्निंग स्टार सपोर्टलाच पाहिजे खाली, सपोर्टच पाहिजे खाली. सपोर्ट काय, याचं मागचं कारण सांगतो भावानं. सपोर्ट म्हणजे काय माहिती आहे का, प्राईजला तिथे खाली सपोर्ट आहे, मध्ये आधी काम करत, कॅन्डल मध्ये आधी काम करत नाहीत, करतील क्वचित करतील कधीतरी, परंतु मोस्ट ऑफ द टाइम मार्केटमध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकता. हॅमर कुठं पण मध्येच बनतोय, काम करणार नाही. जर का मार्केटमध्ये खूप मोठा डाऊन ट्रेंड चालू आहे, मध्येच कुठेतरी हॅमर बनतोय, काम करेल का, नाही करणार. दाखवतो तुम्हाला कसं ट्रॅप होतं, ते पण दाखवतो तुम्हाला. लाईव्ह चार्ट होते आपण घेऊन जाणार आहे, पण आता संपत आलेले हे जवळपास 2-3 मला वाटतं हे असतील, झाले शेवटचीच मला वाटतं हे असेल. ओके, समजलं. ही जर का इव्हिनिंग स्टार कॅन्डल जर का एखाद्या रेजिस्टन्सला बनली, याचा अर्थ काय, मार्केटमध्ये सेलिंग. मॉर्निंग स्टार म्हणजे बुलिश साईडला बघितलं जातं आणि इव्हिनिंग स्टार म्हणजे सेलिंग साईडला बघितलं जातं. याच्यामध्ये अगोदर अप ट्रेंड पाहिजे, प्रॉफिट बुकिंग होऊ शकते, डाऊन ट्रेंड, प्रॉफिट बुकिंग किंवा ट्रेंड चेंज, असं काही होऊ शकतं. समजते सर? दळवी सरांचा क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन आहे दळवी सर? दळवी सर मला नाही समजला काय क्वेश्चन आहे.
दळवी सरांचा क्वेश्चन काय बघून घेऊ आपण एकदा. कुठे दळवी सर आणि दळवी सर, आज 12:30ला निफ्टीवर हॅमर झाल्यावर मार्केटवर जायला पाहिजे ना, तर खाली कसं गेले 12:30 वाजता. येस, दाखवतो सगळ्या कंडिशन आपण दाखवतो तुम्हाला. येस, याच्यामध्ये बघा ॲडव्हान्टेज काय आहेत. स्ट्रॉंग रिव्हर्सल सिग्नल असतो, इझी टू आयडेंटिफाय, म्हणजे ओळखायला खूप सोपी कॅन्डल आहे, खूप सोपी कॅन्डल आहे आणि हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड आहे, कारण हॅमरच बनतोय तो, त्याच्यामुळे हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड आहे तो, त्याच्यामुळे रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, त्याच्यात बघा लिमिटेड, ह्याच्यामध्ये मर्यादा काय घातलेल्या आहेत, लिमिटेशन काय काय आहेत लक्षात ठेवा. नेहमी 100% ॲक्युरेट नसतो. असं नाही समजायचं मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी शिकल्या म्हणजे 100%च असणार नाही. मार्केटमध्ये एक प्रोबॅबिलिटी आहे, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं. फक्त एक मार्केटमध्ये असं होऊ शकतं, एक प्रोबॅबिलिटीचा गेम आहे मार्केट. म्हणजे व्हॉल्यूम कन्फर्मेशन घ्या, व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन घ्या आणि साईडवे मार्केटमध्ये फॉल्स सिग्नल भेटू शकतात. जे पण आपण कॅन्डल शिकतो, बुलिश बेरिश काय असं ना, कॅन्डलस्टिक फक्त ट्रेंडमध्येच काम करतात, ना की साईडवे मार्केटमध्ये कॅन्डलस्टिक काम करत नाहीत, लक्षात असू द्या. ओके, त्याच्यानंतर पुढं तुम्हाला एक थोडंसं रिमाइंड करून देतो. मॉर्निंग स्टार स्ट्रॉंग बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. डाऊन ट्रेंडमध्ये सिग्नल, जर मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आला असेल आणि जर का सिग्नल देतोय बेरिस, म्हणजे बेरिस असेल मार्केट अगोदर, जर का ती कॅन्डल बनते याचा अर्थ सिग्नल आहे की मार्केटमध्ये आता थोडीशी बाईंग येऊ शकते. तिसरी कॅन्डल जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत कन्फर्मेशन घ्यायचं नाही, म्हणजे जी की तिसरी कॅन्डल आहे. ओके, पॅटर्नवर विश्वास ठेवा, पण नेहमी रिस्क मॅनेजमेंट वापरा. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, तुमची रिस्क किती, तुमचा स्टॉप लॉस जर का समजा 20 पॉईंट असेल तर टार्गेट कमीत कमी 40 ते 50 पॉईंटचं घ्या, कमीत कमी 40 ते 50 पॉईंट. जर 20 पॉईंटचा तुम्ही स्टॉप लॉस ठेवलेला आहे तर 40 ते 50. कारण रिस्क टू रिवॉर्डचा सगळा खेळ मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. मी सांगेल तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड कसं मार्केटमध्ये काम करतं. बऱ्याच लोकांना वाटत असेल रिस्क टू रिवॉर्ड म्हणजे मार्केटमध्ये काही नाही. इथे लक्षात, हे बघा परत एक तुम्हाला दाखवले, हा डाऊन ट्रेंड, इथं तुमची कॅन्डल बनली, इथं परत अप ट्रेंडला सुरुवात. ओके, म्हणजे बाईंग येते, अप ट्रेंड म्हणा किंवा बाईंग म्हणा त्याला. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, खरंच वाटते तुम्हाला काहीतरी लर्निंग झाले, तर कृपया सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, ठीक आहे. तर आता तुमचे क्वेश्चन आन्सर काय तुम्हाला सांगा. पण मगाचा फक्त अगोदर घेतो दळवी सरांचा, की 12:30 वाजता निफ्टीवर एक बुलिश कॅन्डल, सॉरी हॅमर कॅन्डल झाली होती, तर मार्केटमध्ये वर्क नाही काही झालं. बघू आपण 12:30 वाजता मार्केटमध्ये कुठं झाली होती बुलिश कॅन्डल, ते पहिलं बघून घेऊ. एक सेकंद द्या फक्त. 12:30 12:30 12:30 12:30 कुठे आहे 12:30 वाजता, कुठे 12:30 वाजता, 5 मिनिटं टाइम फ्रेम पडतं नाहीच की. आणि मार्केटमध्ये मला सांगा ना, इथं काय तुमचा सपोर्ट आहे काय, हा तुमचा सपोर्ट आहे का 12:30 वाजता, हा रेजिस्टन्स आहे. मार्केटमध्ये एवढी बाईंग आली ऑलरेडी, हा रेजिस्टन्स आहे तुमचा. इथं कंडिशन काय आपल्या समजलं नाही का तुम्हाला, अगोदर डाऊन ट्रेंड पाहिजे, हाफ ट्रेंड आहे. अप ट्रेंडमध्ये तुम्ही हॅमर, मी सांगितलं काय तुम्हाला, मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडच पाहिजे. तुम्ही बुलिश कॅन्डल बघताय तर डाऊन ट्रेंडच पाहिजे. अप ट्रेंडमध्ये कसं काय तुम्ही बुलिश कॅन्डल बघताय, येतं लक्षामध्ये. इथं रेजिस्टन्स आहे तुमचा, मार्केटमध्ये कंटिन्यू बाईंग आली, खालून बाईंग आलेली आहे, प्रॉफिट बुकिंग झालेलीच नाही मार्केटमध्ये. कुठे आहे इथं मला सांगा ना, इथं सपोर्ट दाखवा मला, कुठे खाली वर सपोर्ट आहे का, इथून बाईंग आली याचा अर्थ हा रेजिस्टन्स आहे वर, इथं रेजिस्टन्स आहे तुमचा, इथून प्रॉफिट बुकिंग होणं आहे मार्केटला, येतं लक्षामध्ये. आपण ती कॅन्डल बघूया फक्त कुठं बनली तशी, म्हणजे पण काय शिकणार आहे मला वाटतं कॅन्डल स्टिक. ओके, कॅन्डल स्टिकमध्ये आपण बघून घेऊ 2-3 गोष्टी. डोजी नाही आपल्याला कोणती बघायची, मॉर्निंग स्टार कॅन्डल बघायचे. बाकीच्या सगळ्या कॅन्डल मी काढून टाकतो, फक्त मॉर्निंग स्टार कॅन्डल ठेवतो, कारण तुम्हाला मला 15 मिनिटामध्ये दाखवायचं आहे की ती कॅन्डल कोणती बनते. मॉर्निंग स्टार कॅन्डलमध्ये 15 मिनिटामध्ये आपल्याला बघायचं ती कॅन्डल कोणती बनते. ओके, एक सेकंड द्या मला, कारण ती कॅन्डल हुडकायला आपल्याला वेळ जाईल, त्याच्यामुळे मी हे लावतोय जेणेकरून आपल्याला समजायला लवकर सोपं जाईल. मॉर्निंग स्टार कॅन्डल, ओके, मॉर्निंग डोजी स्टार किंवा मॉर्निंग स्टार, हे 2 कॅन्डल मी ठेवतोय. मारुबुजू पण काढून टाकतो, हे पण काढून टाकतो, बाकीच्या सगळ्या कॅन्डल मी अनटिक करून टाकतोय. शूटिंग स्टार हे अप ट्रेंडमध्ये सेलिंग साईडला घेतलं जातं त्याला. ओके, एक सेकंद आहे फक्त, बघू आपण कुठं बनली अजून कॅन्डल ते.
की आपल्याला आपण 5 मिनिटामध्ये 1 सेकंद हे काढून टाकतो सगळं ड्रॉइंग. हो, आपल्याला कुठं दिसते का कॅन्डल ती 5 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये बघू कुठं दिसते का. इथे तर कुठंच नाही दिसलेली बघा मला तरी. कुणाला दिसली तर सांगा कमेंटमध्ये कुठं दिसते का. दादा 26 ऑगस्ट 10:45 कॅन्डल. गुड इव्हिनिंग सर, थोडा लेट झालं. ओके, काही अडचण नाही सर, व्हिडिओ नंतर बघून घ्या तुम्ही वाटलंच तर. इथं कुठंच दिसत नाही मला, एकही कॅन्डल दिसत नाही. ही कॅन्डल क्वचित बनते बरं का, कारण 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे ही तुम्हाला कॅन्डल क्वचित कुठेतरी बघायला भेटेल. ओके, ही कॅन्डल क्वचित कुठेतरी बघायला भेटू शकते. डाऊन ट्रेंडमध्येच बनायला पाहिजे. येस, इथं बनायला बनली होती परंतु दाखवली नाही कदाचित त्याने. ठीक आहे, तरी पण आपण बघू दुसरी. कुठं सर 1 सप्टेंबर 10:30 मॉर्निंग स्टार. 1 सप्टेंबरला निफ्टीमध्ये 1 सप्टेंबरला बघू आपण कुठं आहे. 1 सप्टेंबर ऑगस्ट म्हणजे कालच का? कालच बनली आहे. कुठं बनली काल मॉर्निंग स्टार? 10:30 वाजता. सपोर्टवरती होती परंतु हा सपोर्ट असू शकतो. आहे का बघू आपण हा सपोर्ट. आहे ना, हा सपोर्ट आहे ना, हा सपोर्ट आहे की. येस, ही आहे मॉर्निंग स्टार कॅन्डल तुमची. येस, म्हणजे बघा ओळखता आले पाहिजे असं कॅन्डल तुम्हाला. बघा इथं काम झालंय बघा तुमच्या मॉर्निंग स्टार आणि केलं. हे तुमचं टार्गेट तर तुम्हाला आरामशीर भेटलं इथं. इथपर्यंत टार्गेट दिसतंय. 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन बघा. ही पहिली कॅन्डल, ही सेकंड कॅन्डल आणि थर्ड कॅन्डल. जबरदस्त काम केलंय, सपोर्टवर आहे आणि बघा आरामशीर तुम्हाला हे टार्गेट भेटलं इथं. येस सर नो कमेंटमध्ये सांगा. आणि सपोर्ट पण दाखवतो तुम्हाला, सपोर्ट आहे का नाही ते पण दाखवतो. कंडिशन बघा दिसते. हे बघा इथं हा सपोर्ट आहे तुमचा, इथं काम झालंय. आता ही तुम्हाला 15 मिनिटामध्ये दाखवतो बघा. आता हीच कॅन्डल आपण 15, तुम्हाला काय म्हणलं हॅमर बनतोय ना ते आपण बघू आता हॅमर बनतोय का. वाटतं याच्यामध्ये 15 मिनिटं म्हणलं याच्या महागच जाईल ही कॅन्डल. हे 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन आहे. 10:30 ते 10:40 म्हणजे 15 मिनिटाचं आपण टाईप 10:30 ते 10:40. कोणती कॅन्डल म्हणली ही बघा. ही कॅन्डल अगोदर पण हॅमरच आहे, सोडून द्या. पण ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल बघा तुमची. ही कॅन्डल आहे. हॅमर अगोदर झालाय, सोडून द्या. ही जी कॅन्डल आहे तुमची दिसते का. म्हणजे मी काय बोललो, खाली जर का वीक आहे म्हणजे काय, खालून बाईंगचं प्रेशर आहे. दिसते का ही कॅन्डल, दिसते का हॅमर टाईप. येस सर नो. 15 मिनिटामध्ये तुम्हाला बोललो ना ते हॅमर बनते. 15 मिनिटामध्ये हॅमर बनते, पण 5 मिनिटामध्ये ती मॉर्निंग स्टार आहे. येतं का लक्षात, समजली का आता कॅन्डल कशी बनते. कारण एक्झाम्पल मला तुम्हाला हे दाखवायचं होतं रिअलमध्ये की खरंच कॅन्डल तशीच बनते का. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय बोललो, वरून सेलिंग आली परंतु बाहेर लोकांनी प्राइसला वर नेऊन काय गेले, इथं क्लोजिंग दिली. म्हणजे कॅन्डल तुमची अशी टाईप काहीतरी बनताना मी दाखवलं होतं तुम्हाला, अशी काहीतरी बनताना तुम्हाला दिसेल. म्हणजे हॅमर टाईप, हॅमर टाईप याला आपण बोलतो. येस, समजलं. ही कॅन्डल नाही आहे, ही अगोदरची नाही, ही कॅन्डल आहे तुमची जी की आपण 15 मिनिटाची आता बघितली का मॉर्निंग स्टार. ही कॅन्डल आहे ती. जबरदस्त. ओके, समजलं. सर 21 ऑगस्ट 2025ला इव्हिनिंग स्टार झाली आहे. इव्हिनिंग स्टार, ओके. इव्हिनिंग स्टार पण आपण बघून घेऊ. किती तारखेला आहे? 21 ऑगस्ट. 21 ऑगस्ट 2025 ना. ऑगस्ट महिन्यामध्ये जाऊ आपण. चला 21 ऑगस्ट. इथं तुम्हाला शिकवलं मी हे कसं यूज करायचं. डायरेक्ट तुम्हाला जर का एखाद्या डेटवरती जायचं असेल तुम्ही इथं डायरेक्ट गो टू करा, डायरेक्ट तुम्ही तिथे जाणार. किती वाजताची कॅन्डल आहे ही? 21 ऑगस्टला इव्हिनिंग स्टार बनलेली आहे. इव्हिनिंग स्टार 15 मिनिटामध्ये. हा, ही आहे बघा तुमची इव्हिनिंग स्टार. आता ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल बघा. आता दिसताना कशी इन्व्हर्टेड हॅमर दिसते. याला मी 5 मिनिटामध्ये शिफ्ट केलं ना, ही तुमची काय बनणार माहिती आहे का, इव्हिनिंग स्टार कॅन्डल बनणार आहे. बघा ही 5 मिनिटामध्ये, सॉरी 15 मिनिटामध्ये तुम्हाला काय दिसते, इन्व्हर्टेड हॅमर टाईप दिसते. जशी की आपली बघा आता अशी कॅन्डल बुलिश साईडसाठी होती बघ मगाची बघितली. परंतु ही जर का मी आता 5 मिनिटामध्ये केली ना, ही तुमची काय बनणार माहिती आहे का, इव्हिनिंग स्टार बनणार. इव्हिनिंग स्टार शिकलो ना मी, मगाशी दाखवली होती तुम्हाला. हे बघा आता आपण परत तिथं जाऊया. आपल्याला परत तिथं जावं लागेल. 21 ऑगस्ट ना. येस, 21 ऑगस्टला आपल्याला परत जावं लागेल. बघा आता दिसते का काय बनली कॅन्डल. याला खूपच मोठी झाली.
मला वाटतं याच्यामध्ये 5 मिनिटाचं मध्ये हे पडलं असेल डिफरन्स, त्याच्यामुळे असं आलं असेल. परंतु ही कॅन्डल तशीच बनलेली आहे. हे बघा, ही अशी वर प्राइस गेली, इथून परत सेलिंग दाबली. कारण ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, आता हे 5 मिनिटामध्ये आपण दाखवले, परंतु हे टायमिंग मॅच का नाही झालं माहिती आहे का. इथं मध्ये हे बघा, हे 15 आहे आणि हे किती आहे, 30 आहे. याच्यामध्ये मधला हे पडलाय, डिफरन्स पडलाय, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. परंतु ही जर का तुम्ही 15 मिनिटांमध्ये परफेक्टली बघितले तर ही तुमची इन्व्हर्टेड इव्हिनिंग स्टारच पॅटर्न आहे तो. येस, हा इव्हिनिंग स्टार आहे दादा. कारण याच्यावरती अगोदर बघा अप ट्रेंड होता मार्केटमध्ये, अप ट्रेंड नंतर तुम्हाला अशी कॅन्डल दिसली, एका रेजिस्टन्सला दिसली आणि सेलिंग आली. तर डे फ्रेम तुम्ही ज्या टाइम फ्रेम लक्षात ठेवा, टाइम फ्रेम मॅच करत नाही मार्केटमध्ये. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, तुम्ही कोणत्याही मार्केटमध्ये काम करा. तुम्ही इंट्राडे करताय 5-15 मिनिट, तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय 1 डे, 1 आवर, 2 आवर, याच्यावरती काम करा. इतर अशामध्ये आता जो स्विंग ट्रेड करतोय, तुम्हाला माहिती आहे आज मार्केटमध्ये सेलिंग काल, याच्या मागचं कारण लॉजिक माहिती आहे कोणाला काय होतं? लॉजिक माहिती आहे का, इथंच का सेलिंग आली मार्केटमध्ये? इथं सेलर बसलेले होते, याचं मागचं लॉजिक काय होतं माहिती आहे? तर मार्केटनं बघा, नीट ऑब्झर्व करतो मार्केटनं काय केलंय बघा. इथून मार्केटमध्ये सेलिंग आली, इथे प्रॉफिट बुकिंग झाली, इथून सेलिंग आली आणि ही प्रॉफिट बुकिंग आहे भावानं. आणि इथून परत ट्रेंड कंटिन्यू करते मार्केट, ट्रेंड कंटिन्यू करते. येतं लक्षात? म्हणजे काय, ज्या लोकांनी इथं सेलच्या पोझिशन घेतल्या होत्या, कोणी इथे घेतले असतील, कोणी या ठिकाणी ब्रेकआउटवरती घेतलेले असतील, ती लोक इथं प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडले. किंवा इथं काय झालं, फ्रेश बाईंग आली, जी की न्यूज आली होती त्याच्यामुळे मार्केटमध्ये बाईंग आली असेल कदाचित. पण ह्या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलेलीच नव्हती. ज्यांनी इथं बाईंग केली त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेली नव्हती. म्हणजे दोन्ही गोष्टी मॅच झाल्या. एक म्हणजे काय, जर का मार्केटमध्ये इथं ज्या लोकांनी सेलिंग केली होती त्या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केली आणि ट्रेंड कंटिन्यू सुरुवात केली, आणि ज्या लोकांनी इथं बाईंग केली होती त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेलीच नव्हती. त्याच्यामुळे इथं तुम्हाला एक सेलिंग ट्रेड बघायला भेटला मार्केटमध्ये. इथं लक्षामध्ये, आणि हा तुमचा एक रेजिस्टन्स पण होता. मला थोडंसं अजून वर येणं अपेक्षित होतं मार्केटनं, पण ते नाही झालं मार्केटमध्ये. मी या लेवलच्या आसपास बघत होतो. इथं सेलिंगचा थोडासा अजून प्लॅन बनवू शकतो, थोडासा वर मध्ये गॅप होता थोडासा, या इथं आसपास काहीतरी होतो मी असं. हां, इथं होतो 665 काहीतरी मी लेवल टाकली होती माझ्या अंदर टेलिग्रामवरती, या लेवलच्या आसपास. परंतु इथं बघा मार्केटमध्ये आज झालंय काय ते पहिले समजून घ्या. तुम्हाला सांगितलं का, मार्केटमध्ये अप ट्रेंड आलाय. मार्केटमध्ये काय झाला, अप ट्रेंड आला. मार्केट कंटिन्यू 2 दिवस बुलिश साईडला होतं. इथं तुम्ही जर का नीट ऑब्झर्व केलं तर डिस्ट्रीब्युशन झाले मार्केट. तुम्हाला शिकवलं मी डिस्ट्रीब्युशन फेज, डिस्ट्रीब्युशन झाले मार्केटमध्ये. इथं म्हणजे मार्केटमध्ये पहिल्यांदा रॅली झाली, डिस्ट्रीब्युशन झाली, इथं रिटेल ऑपरेटर लोक बाहेर पडायला सुरुवात झाली आणि मग हा ट्रेंड कंटिन्यू झाला, डाऊन ट्रेंड. गुरुजी माझा प्रश्न आहे, कृष्णा सर विचारा ना. क्वेश्चन आहे, तुम्ही 2 वेळा टाकलाय. सर व्हॉल्यूम इंडिकेटर कोणत्याही डीमॅट अकाउंटमध्ये शो होतो? येस ईश्वर सर, तुम्ही कोणत्याही अकाउंटवरती व्हॉल्यूमचं इंडिकेटर लावू शकता. व्हॉल्यूम इंडिकेटर फक्त ऑप्शनच्या इंडेक्समध्ये, इंडेक्समध्ये व्हॉल्यूम इंडिकेटर लागत नाही. फक्त मला वाटतं एंजल 1ला लागतो, तो पण फ्युचरचा व्हॉल्यूम दिसतो, याच्यामधला दिसत नाही. ओके, बाकी स्टॉकला लागणार. स्टॉक तुम्ही कोणताही लावा, स्टॉकमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम इंडिकेटर बघायला भेटणार. आता समजा मी इथं जर का व्हॉल्यूम लावलं तर इथं व्हॉल्यूम तुम्हाला दिसणारच नाही. हे बघा, व्हॉल्यूम इथं दिसणारच नाही, खाली काहीतरी एक लाईन दिसेल फक्त. आणि हे जर का मी स्टॉकमध्ये गेलो, समजा कुठला XYZ स्टॉक घ्या, समजा आपण घेऊ, नको फ्युचर आला हा, समजा आपण मला वाटतं काहीतरी हे घेऊ, रिलायन्स घेऊ. चला रिलायन्स एखादा घेऊ, किंवा दुसरा एखादा स्टॉक घेऊ. थांब, टाटा, हां टाटा हे घेऊ, कुठला बी टाटाचा एखादा स्टॉक घेऊन टाकू. आता डेलीवरती बघा, व्हॉल्यूम तुम्हाला इथं दिसणार, 100% दिसणार व्हॉल्यूम. हे बघा, दिसतोय खाली व्हॉल्यूम, काही ना काही व्हॉल्यूम दिसतो इथं, काही ना काहीतरी आहे. ओके, याच्यामध्ये पण मला नाही वाटत कुठं मॉर्निंग स्टार वगैरे दिसतोय का बघा. डेलीवरती, डेली कॅन्डलवरती मला नाही वाटत इथं कुठं मॉर्निंग स्टार असेल. यस, इथं दिसला का मॉर्निंग स्टार कॅन्डल? थोडीशी आहे तशा टाईपमध्ये. हे बघा, ही कॅन्डल थोडीशी आहे, परंतु ही कॅन्डल थोडीशी अजून थोडी कमजोर पाहिजे होती. सपोर्टवरती बनले का, तर यस सपोर्ट आहे का इथं बघू द्या आपल्याला. वीक नाही आहे इथं अजून, सपोर्ट थोडासा खालीच आहे, सपोर्ट नाही आहे. अंबुजा सिमेंट, ओके अंबुजामध्ये बघू, अंबुजामध्ये बघू. चला पुढे दिसतोय का आपल्याला, डेलीमध्ये बघू. डेलीमध्ये नाही आहे, याच्यामध्ये कॅन्डल तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. ही बुलिश कॅन्डल तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. तिसरी कॅन्डल थोडीशी स्ट्रॉंग पाहिजे होती.
आणि सपोर्ट पण नाही आहे ना तिथं. सपोर्ट आहे का? सपोर्ट नाही आहे तिथं. नाही आहे तेवढा खास सपोर्ट. अगोदर बघू कुठे दिसते का आपल्याला तशी कॅन्डल. मॉर्निंग स्टार टाईप. इव्हिनिंग स्टार पण नाही आहे. IRFC परफेक्ट मॉर्निंग स्टार आहे. ओके IRFC. IRFC. IRFC मध्ये बघू. यस, बनली आहे. IRFC परफेक्ट आहे भावांनो. हो काही कसे 3 कॅन्डलचं कॉम्बिनेशन दिसलं आणि काम पण केले बघा त्याने. आजच काम सुरुवात केली. आज जरी घेतला असता ना तुम्ही याला, काल जरी याला वॉच लिस्टला ॲड केला असता तरी पण भावांनो आज तुम्हाला वन डे मध्ये येणं जवळपास नाही म्हणलं तरी इथून इथपर्यंत 4% आरामशीर हाय दिलाय. 4%चा हाय दिलाय दिवसभरात. आणि क्लोजिंग पर्यंत जरी ठेवला असता याला तरी तुम्हाला 2% भेटलेत क्लोजिंग पर्यंत. म्हणजे मार्केट 3.5 ला क्लोज होतं तिथपर्यंत जरी तुम्ही एक्झिट नसते झाले तरी पण तुम्ही 2% घेऊन बाहेर पडले असते. येते लक्षामध्ये बघा. म्हणजे काम केलं आणि सपोर्ट आहे. येस दादा इथून सपोर्ट आहे मार्केट आणि डाऊन ट्रेंड आहे. सगळ्या गोष्टी मॅच झाल्यात बघा. इथून सेलिंग होती, इथं सपोर्टवरती बनलेली आहे. हा सपोर्ट आहे तुमचा इथं आणि इथून बघा त्यानं आज काम पण केलेलं आहे. तुम्ही इंट्राडेसाठी पण असं काम करू शकता. येते लक्षात. फक्त सगळ्या कंडिशन मॅच झाल्या पाहिजेत. इंट्राडेला पण असे स्टॉक तुम्ही काढू शकता. फक्त बघायचं तिथे सपोर्ट पाहिजे. आणि व्हॉल्यूम बघा, कालच व्हॉल्यूम आला होता या स्टॉकमध्ये. काल तुम्ही जर का नीट ऑब्झर्व केलं हे बघा, कालच चांगला व्हॉल्यूम आला होता जवळपास. दिसते लाईनच्या जवळपास आला होता व्हॉल्यूम. आणि आज तर बघा व्हॉल्यूम किती क्वांटिटी आज बाय झाली. येते लक्षामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने काम करा. अजून कोणता स्टॉक आहे? HCL टेच. ओके त्याच्यामध्ये पण बनलाय का बघू आपण. HCL टेक्नॉलॉजी. ओके ह्याच्यामध्ये याच्यामध्ये पण बनलाय. याच्यामध्ये पण बनलेला आहे. आणि हा आज उद्या काम करताना तुम्हाला दिसू शकतो. सपोर्ट आहे का खाली बघू द्या फक्त मला एकदा. सपोर्ट येस सपोर्ट आहे इथं. सपोर्ट थोडासा खाली नाही. सपोर्ट खाली आहे याचा. नाही सपोर्ट खाली अजून थोडा. सपोर्ट इथं याचा खरा. हा सपोर्ट आहे. इथं सपोर्ट नाही आहे. सपोर्ट डेलीवरती बघू आपण आहे का इथं. नाही सपोर्ट नाही आहे तिथं. नाही हा रेजिस्टन्स झाला. हा रेजिस्टन्स आहे त्याचा. हा रेजिस्टन्स. सपोर्ट खाली आहे. नाही काम करणार हा शक्यतो एवढा. त्याच्यामुळेच एवढी बाईंग आलेली नाही. आणि आज व्हॉल्यूम यायला पाहिजे होता. व्हॉल्यूम नाही आलेला तेवढा. ओके हा थोडासा छोटा सपोर्ट आहे. परंतु पाठीमागचा जर का सपोर्ट असता ना मग जबरदस्त काम केलं असतं ना. अजून आजच काम करताना तुम्हाला दिसला असता हा. ओके बघा फक्त उद्या वॉच लिस्टला ॲड करायला. जर का दिसलं सकाळी व्हॉल्यूम वगैरे आला तर मग तुम्ही इंट्राडेसाठी आता बघू शकता याला. ओके त्याच्यानंतर KPI मला फक्त ह्याच्याबद्दलच बाकी मी स्टॉक वगैरे तुम्हाला सांगणार नाही काय. फक्त लर्निंगबद्दलच तुम्हाला सांगितलं. तुम्ही स्वतः स्टॉक सिलेक्शन करणार आहे. आपण शिकवणार स्टॉक सिलेक्शन तुम्हाला. हा येस काम केलेलं आहे यानं. यानं काम सपोर्ट आहे का हा पण विकलीवरती. नाही डेलीवरती तर बघू कुठं आहे. हा आहे थोडासा सपोर्ट बरं का. हा इथला जर का सपोर्ट घेतला तरच मग हा सपोर्ट आहे थोडासा. ओके इथं बाईंग आली होती ना पहिलीशी. हा सपोर्ट आहे थोडासा. ओके पण अजून स्टॉप लॉस खाल्लेला नाही असं नका समजू. स्टॉप लॉस मार्केटमध्ये सेलिंग आहे. स्टॉप लॉस नाही. स्टॉप लॉस तुमचा याच्या खाली आहे. याच्या खाली स्टॉप लॉस आहे तुमचा. इथे लक्षामध्ये स्टॉप लॉस खाणार नाही हा लवकर. इथून उद्या पण रिव्हर्स होऊ शकतो. लक्ष ठेवा उद्या पण याला KPI ला. ओके क्लिअर आहे सर. सपोर्ट घेताना वीक पण घ्यायची का फक्त बॉडी. नाही वीक घ्यायची दादा. वीक का सोडायची. वीक का सोडायची. वीक सोडून नाही ना जमत दादा. वीक घ्यावंच लागते ना. कारण प्राईस इथे गेली होती ना. प्राईस त्या लेवलला गेली होती त्याच्यामुळे वीक घ्यावीच लागते आपल्याला. वीक जर का तुम्ही नाही घेतली तर मग अवघड आहे. कठीण आहे मग. हे बघा आता हा वीक आहे तुमच्या बरोबर. ही वीक आहे. तर बघा ही तुमची वीक असते. काही लोकांना सवय असते फक्त बॉडी अशी असं ड्रॉ करायचं फक्त. असं नाही करायचं. हे पण तुमचं एक काम आहे. हे असं किंवा तुम्ही असं ड्रॉ करा मग डायरेक्ट. असं पूर्ण बॉडी अशी पूर्ण झोन मार्क करा. त्याला झोन मार्क करू शकता. येते लक्षामध्ये सर. अक्युमुलेशन आणि डिस्ट्रीब्युशन परत 1-2 एक्झाम्पल सांगा. ओके अक्युमुलेशन डिस्ट्रीब्युशन निफ्टीमध्ये दाखवतो तुम्हाला. चला
निफ्टीमध्ये दाखवतो ॲक्युमुलेशन डिस्ट्रीब्युशन कसं होतं मार्केट. 5 मिनिटामध्ये दाखवतो किंवा 15 मिनिटामध्ये दाखवतो. चला 15 मिनिटामध्ये दाखवतो तुम्हाला ॲक्युमुलेशन आणि डिस्ट्रीब्युशन कसं असतं. ओके, ॲक्युमुलेशन डिस्ट्रीब्युशन 5 मिनिटामध्ये बघू नाही तर थांबा. पुढे दिसतंय आजचं समजलं ॲक्युमुलेशन हे डिस्ट्रीब्युशन आहे, हे ॲक्युमुलेशन नाही आहे. म्हणजे अगोदर बाईंग आली बघा. मार्केटमध्ये 3 फेज असतात. मार्केट काय करतं, मार्केटला जर का वर जायचं, समजा वर गेलं मार्केट, अशा पद्धतीने वर जातं. आता मार्केटमध्ये ट्रेंड चेंज किंवा प्रॉफिट बुकिंग होणार असतं. मार्केट काय करतं, इथं ॲक्युमुलेशन करतं, सॉरी डिस्ट्रीब्युशन करतं इथं, म्हणजे साईड होतं मार्केट आणि इथून ट्रेंड चेंज व्हायला सुरुवात होती मार्केट. आता मार्केट परत खाली आलं. खाली आलं की इथं काय होतं, मार्केटला जर का वर जायचं, मार्केटला वर जायचं, इथं काय करतं मार्केट, ॲक्युमुलेशन करतं. म्हणजे मार्केट काय करतं, बाईंग साईडची लिक्विडिटी घेते मार्केट, लिक्विडिटी घेतं आणि परत ट्रेंड कंटिन्यू करतं. येते लक्षामध्ये. किंवा ज्या लोकांनी इथं सेलिंग केली असते ती लोक इथं बाहेर पडायला एक्झिट होतात हळूहळू. आणि इथं परत काय होतं, अप ट्रेंड आला, परत इथं सेम डिस्ट्रीब्युशन होणार, परत ट्रेंड कंटिन्यू खाली, परत ॲक्युमुलेशन, परत अप ट्रेंड. हे चालूच असतं मार्केटमध्ये, कंटिन्यू चालू असतं. बघा तुम्ही पाठीमागं पण बघा. एक सेकंद दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं काय झालं तुमचं, इथून सेलिंग आली, ते डिस्ट्रीब्युशन झालं, ते ॲक्युमुलेशन झालं होतं, परंतु बायरमध्ये तेवढा दम नव्हता, म्हणून मार्केटने परत कंटिन्यू रॅली केली. म्हणजे मार्केट साईडवे होतं, याचा अर्थ लिक्विडिटी स्वीप करते, कुठली तरी लिक्विडिटी घेण्याचा प्रयत्न करते, एक तर अप साईड किंवा डाऊन साईडच्या. जर मार्केटला ट्रेंडच कंटिन्यू करायचा असेल, साईडवे कंटिन्यू, साईडवे कंटिन्यू असं तर करू शकतं. किंवा मार्केट काय करेल, डाऊन ट्रेंड आले, इथं ॲक्युमुलेशन करेल आणि इथून अप ट्रेंडला सुरुवात करेल. या 2 कंडिशन होऊ शकतात मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. आणि मार्केटमध्ये जर का अप ट्रेंड असेल तर मार्केट साईडवे झालं, एक तर मार्केट वरच्या साईडला ब्रेकआउट करेल किंवा मार्केटमध्ये इथून डाऊन ट्रेंडला सुरुवात होईल. तुम्हाला काय सांगितलं, मार्केट ज्यावेळेस एका झोनमध्ये साईडवे असतं ना, ज्या बी साईडला मार्केट ब्रेकआउट देणार त्या साईडला मोठी मुवमेंट करणार मार्केट. आणि जेवढं ती एका साईडवे झोनमध्ये चालतं तेवढं मार्केटमध्ये मोठी मुवमेंट पुढे होणार असते. माहिती लक्षामध्ये. ट्रॅप होणार अगोदर, लक्षात ठेवा, ओळखायचा ट्रॅप कोणत्या साईडला झाला. इथं बघा काय झालं, मार्केटमध्ये अगोदर डब्ल्यू पॅटर्न बनवला, एंट्री, स्टॉप लॉस हंट, ट्रेंड कंटिन्यू. डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला काय सांगितलं, मार्केटमध्ये जर का डाऊन ट्रेंड असेल तर डब्ल्यू पॅटर्न तुमचं काम करणार नाही. मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असेल तर तुम्हाला बघायचं की एम पॅटर्न कुठे भेटतोय का मला, किंवा हेड अँड शोल्डर कुठे भेटतोय का, ट्रिपल टॉप कुठे भेटतोय का. इथं बघा तुमचा कुठला होता पॅटर्न, हे बघा, हा तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न होता. डाऊन ट्रेंड, हेड अँड शोल्डर पॅटर्न, ट्रेंड कंटिन्यू. सर बाईंग म्हणजे सर बाईंग आली असेल तर डिस्ट्रीब्युशन आणि सेलिंग असेल तर ॲक्युमुलेशन. येस, बाईंग आली असेल, असं नाही की बाईंग आली म्हणजे मार्केटमध्ये परत सेलिंग. जर मार्केट साईडवे झालं तर लक्षात ठेवा, कधी कधी सांगतो काय, मार्केटमध्ये होतं काय बघा, मार्केटमध्ये अप ट्रेंड असतो, मार्केट कधी काय करतं, साईडवे होतं. आपल्याला काय वाटतं इथं डिस्ट्रीब्युशन चालू, म्हणजे इथून डाऊन ट्रेंड होऊ शकतो. नाही, कधी कधी काय होणार, मार्केट इथून ॲक्युमुलेशन पण करू शकतं. म्हणजे ज्या लोकांनी इथं बाईंग केलेली असते ती लोक इथं हळूहळू प्रॉफिट बुकिंग होतात. आणि जर का हा रेजिस्टन्स परत प्राइस ब्रेक करत आहे, तुम्हाला सांगितलं रेजिस्टन्स ब्रेक केला म्हणजे काय होतं मार्केट परत, कारण इथं टाइमपास केला मार्केटनं, असं पण होऊ शकतं. किंवा मार्केट काय करू शकतं, मग इथून डाऊन ट्रेंडला रॅली करू शकतं. दोन्ही कंडिशन होतात त्याच्यामध्ये, दोन्ही कंडिशन होऊ शकतात. आपण तुम्हाला तर सांगितलं ना, रेजिस्टन्स ब्रेक करण्याची 3 पद्धत सांगितलं. एक म्हणजे काय, इथं प्राइस येते, टाइमपास करते, ब्रेक करू शकते. किंवा सपोर्ट जर का ब्रेक करायचा, प्राइस येते इथं टाइमपास करते, एक तर ब्रेकआउट देईल किंवा प्राइस काय करेल, इथून टाइमपास करून प्राइस परत रिव्हर्स वर फिरेल. इथं काय झालं तुम्ही नीट ऑब्झर्व करा ना, या लेवलपाशी काय झाले मार्केटमध्ये, हा तुमचा एक सपोर्ट झोन आहे, बरोबर आहे. प्राइस इथून वरून सेलिंग आली. आता इथं म्हणाल सर तुम्ही ते ॲक्युमुलेशन झालंय म्हणजे इथून बाईंग यायला पाहिजे होते, इथून बाईंग यायला पाहिजे होते ना, पण मार्केटमध्ये बाईंग आली का, इथं नाही आली. कारण का, इथं बाहेर लोक, ज्या लोकांनी इथं पुट बाय केले होते ती लोक इथं बाहेर पडून गेलेत, त्यांनी इथंच प्रॉफिट बुकिंग केली त्यांची, दिसते का, याच्यामध्येच प्रॉफिट बुकिंग. आणि नवीन सेलर परत इथे ऍक्टिव्हेट झाले, इथं नवीन सेलर ऍक्टिव्हेट झालेत मार्केटमध्ये. आणि मार्केटनं बघा काय केलंय, मार्केटनं हा हाय ब्रेक करायला पाहिजे होता, केलेला नाहीये.
सेलर लोक बघा प्राईजला परत परत तिथं घेऊन येतात ते दिसते का. आणि सेलरच्या कॅन्डल बघा आणि बाहेरच्या कॅन्डल बघा, स्ट्रेंथ तुम्हाला समजून येते कोणाची जास्त, कोण जास्त ऍक्टिव्ह आहे मार्केटमध्ये. मोठ्या कॅन्डल आहेत सेलरच्या बघा तुम्ही नीट. ही कॅन्डल बघा, या कॅन्डल बघू शकता तुम्ही, इथला कॅन्डल बघू शकता, इथं बघू शकता, इथं पण बघू शकता. काय जास्त आहे, सेलर जास्त आहे. इथं तुम्ही ट्रेंड लाईन जर का मार्क केली असते अशी रिपीट ट्रेंड लाईन, तर काम झाले तुमचं इथे. ट्रेंड लाईन दिसते का, ट्रेंड लाईन इथून प्राइस ब्रेकआउट झाली, रिटेस्ट केला, एंट्री. समजते, ट्रेंड लाईन काम केले की ते तुमच्या, आपण शिकलेलो ट्रेंड लाईन, परफेक्ट काम झाले. रिटेस्ट पण झाली इथे, प्राइस ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, रिटेस्ट, एंट्री, कंटिन्यू. इथे तुम्ही वर कुठेतरी स्टॉप लॉस ठेवला असता तरी जमलं असतं. बघा किती मोठी रॅली तुम्हाला भेटली दिसते का. ओके, समजलं. हां, हे तुमचं बघा, इथं आहे तुमचं डिस्ट्रीब्युशन, इथं माल डिस्ट्रीब्युशन झालेला आहे तुमचं, जे की आज जसा झाला होता तसा झालेला आहे. आज सकाळी 12 नंतर जसा झाला का तुमचा डिस्ट्रीब्युशन, माल डिस्ट्रीब्युट झाला, माल ऑपरेटर लोक विकायला लागले हळूहळू माल, ते तुमचा हा आहे, ही फेज आहे ते. आणि परत ट्रेंड कंटिन्यू, डाऊन ट्रेंडला सुरुवात. समजलं. इथे पहिलीच कॅन्डल बघा ना कशी स्ट्रॉंग होते, सेलिंगची कॅन्डल एवढी मोठी स्ट्रॉंग कॅन्डल बनली होती. म्हणजे याचा अर्थ या प्राईसच्या वर प्राईसला न्यायचंच नाही मार्केटला. हा तुमचा एक रेजिस्टन्स बनला स्ट्रॉंग. प्राईस बघा दिवसभर त्या कॅन्डलच्या वर सुद्धा निघली नाही, क्लोजिंग सुद्धा दिली नाही वर, दिवसभर तिथंच चालली कॅन्डल. आणि दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये सेलिंग यायला सुरुवात झाली. समजतंय, क्लिअर आहे. ओके, काय अडचण आहे का आता कुणाला, सांगा लवकर कमेंट. सर साईडवे मार्केट कसं ओळखायचं. साईडवे झोनमध्ये असतं ना मार्केट. आता सपोर्टवरती लक्षात ठेवा, प्राईस एखाद्या झोनमध्ये, झोनच्या मध्ये जर का मार्केट अडकते, आता बघा कधी कधी मार्केट साईडवे झाले, फक्त समजून घ्या. मार्केट साईडवे कधी कधी झाले बघा, या दिवशी एक साईडवे झाले, बरोबर आहे. आता इथंच का साईडवे झालं मार्केट या दिवशी, कोण सांगेल का मला या 2 दिवस मार्केट का साईडवे होतं. तर स्टॉप लॉस हा ऑप्शनमध्ये ठरवायचा नाही का. नाही, स्टॉप लॉस ऑप्शनमध्ये लावू नका. ऑप्शनमध्ये लावला तर तुमचा प्रीमियम म्हणजे लवकर मेल्ट झाला तर स्टॉप लॉस सेट होऊ शकतो. मी तरी लावत नाही, तुम्हाला लावू शकता. मी माझ्या याच्यावरतीच लावतो, परंतु इथं आला की मी स्टॉप लॉसला प्रॉपर फॉलो करतो. समजा माझी एंट्री आज, समजून चला माझी एंट्री आज इथं झाली, कुठं समजा इथं कुठं मी एंट्री केली, माझा स्टॉप लॉस जर का याच्यावर लागला अशा पद्धतीने, आणि माझं टार्गेट जर का इथपर्यंत असेल, समजा डेलोचं टार्गेट असेल किंवा इथपर्यंत टार्गेट आहे, समजा 24,580 काहीतरी आपण टाकलं होतं टार्गेट, येस इथपर्यंत माझं टार्गेट होतं, बरोबर. हे माझं टार्गेट. मी काय करतो, साधे सिंपल गोष्ट, अलर्टला एंट्री घेतली, आपण एंट्री घेतली की पहिले स्टॉप लॉसचा अलर्ट लावतो. हा माझा अलर्ट, इथं अलर्ट लावायचा, त्याच्यानंतर इथला अलर्ट लावून ठेवायचा. जे टार्गेट आहे माझं तो अलर्ट लावून ठेवायचा. मध्ये आधी काही करायचं नाही, गप्प बसायचं, शांत बसायचं. मराठी माणसाला किडालंय, तसलं काय करायचंच नाही. एंट्री घेतली, काय ॲनालिसिस करायचं त्या अगोदर. एंट्री घेतली एक तर स्टॉप लॉस नाही तर टार्गेट, मध्ये शांत बसून राहायचं. येते लक्षामध्ये, फक्त स्टॉप लॉसला ट्रेल करायचं. हां, प्राईज ज्यावेळेस समजा इथं आली प्राईज, आता बघा मी काय करतोय, बघा मी स्टॉप लॉस कसा ट्रेल करतो दाखवतो तुम्हाला. आता बघा प्राईजनं काय केला, इथून प्राईज आपली एंट्री इथं आहे, इथून प्राईजने एक डिप मारला, बरोबर, बाईंग आली, इथून परत सेलिंग मारायला सुरुवात झाली, बरोबर. ज्यावेळेस प्राईज इथं असेल त्यावेळेस माझा स्टॉप लॉस काय होईल, या कॅन्डलपाशी येऊन लागेल. प्राईज परत समजा याच्या खाली आली, कुठं आली प्राईज, इथं कुठेतरी प्राईज आली आता, समजून चला, तर माझा स्टॉप लॉस आता याच्यावर येऊन लागेल, याच्यावर येऊन लागेल, जसं की हा असा. आता एंट्री बघा माझी इथंच झालेली, जरी समजा मार्केट इथून कुठून समजा रिव्हर्स झालंच असतं तर मी इथे एक्झिट झालो असतो. मला एवढा टार्गेट म्हणजे एवढंच माझं प्रॉफिट झालं असतं, जे की 15-20 काही रुपये भेटतील ते भेटतील. इथे लक्षामध्ये 15 रुपये होईल, काय होईल ते होईल, एवढं इथं एक्झिट होईल. इथं लक्षामध्ये, म्हणजेच काय होतंय, स्टॉप लॉस ट्रेलिंगमध्ये तुम्ही मोठे मोठे मुवमेंट कॅप्चर परत खाली आणून ठेवा. इथे लक्षात, परत तुम्हाला वाटलं मार्केट, समजा आता मार्केट इथं गेले, समजा तुम्हाला तुमचं टार्गेट भेटलं होतं,
इथं तुम्हाला टार्गेट भेटलं होतं, परंतु तुम्हाला वाटतं मार्केट अजून खाली जाऊ शकते. ज्यावेळेस प्राइस इथं आली त्यावेळेस तुमचं टार्गेट कुठं लागलं पाहिजे. आता समजा की टार्गेट तुम्हाला भेटलं होतं, तुम्हाला नोटिफिकेशन आली तुमचं टार्गेट भेटलं, पण तुम्हाला वाटतं की मार्केटमध्ये अजून सेलिंग येऊ शकते, तर जिथं तुम्ही टार्गेट ठेवलं होतं तिथं मार्केटला आणून ठेवा, तुमचा स्टॉप लॉसला आणून ठेवा. आता इथे जर का मला सांगा इथून प्राइस काय झाली, या कॅन्डलनं तुमचा स्टॉप लॉस खाल्ला, बरोबर आहे, इथं तुम्ही एक्झिट व्हायला पाहिजे, एक्झिट व्हायलाच पाहिजे, नो एक्सक्यूज. मग मला सांगा तुमची एंट्री येत आहे, तुम्ही अगोदर इथं बाहेर पडायला 1:2 तुमचं हिथं आहे, इथं बाहेर पडायला तयार होते, किंवा डे लोच्या आसपास तुम्ही इथपर्यंत टार्गेट घ्यायला तयार होते, जे की तुम्हाला एवढं मोठं टार्गेट इथं भेटलं. हा असतो ट्रेलिंग स्टॉप लॉसचा फायदा. तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तर तुम्ही ऑप्शनमध्ये एंट्री घेता येत नाही तर कसं घेता? सर तुम्ही ऑप्शनमध्ये एंट्री येत नाही तर कसं घेता म्हणजे मला नाही समजलं. मी ऑप्शन सेलिंग करतो, मी ऑप्शन सेलिंग करतो, इथे लक्षात, ऑप्शन सेलिंग करतो मी, ऑप्शन बाईंग जास्त करत नाही. आणि एक्सपायरीच्या दिवशी तो ऑप्शन सेलिंगच करतो, ऑप्शन बाईंग करतच नाही एक्सपायरीच्या दिवशी जास्त करून. इथे लक्षामध्ये ऑप्शन सेलिंग करा, ऑप्शन सेलिंग ऑलरेडी बेस्ट आहे भावांनो. ऑप्शन सेलिंगमध्ये हां, ऑप्शन सेलिंगमध्ये का तुम्हाला मार्केटमध्ये स्टॉप लॉस प्रॉपर फॉलो करावं लागतं, प्रॉपरच फॉलो करावं लागतं, नो एक्सक्यूज. मी एक्सक्यूज करत नाही, मी स्टॉप लॉसला कधीच घ्यायला घाबरत नाही. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मार्केटमध्ये तुम्ही स्टॉप लॉस घ्यायला शिकले ना, मार्केट तुम्हाला अवघड जाणारच नाही. आपल्या माणसाला काय घाण सवय लागलेली की स्टॉप लॉस घ्यायचाच नाही, बघू काय होईल, होऊन काय होईल, कॅपिटल जाईल. पण दादा तेवढं कमवण्यासाठी तुला 2-3 महिने लागतात परत, तसं नका करू प्लीज. सगळ्यांना विनंती, स्टॉप लॉस लावून काम करा मार्केट. तुम्ही 2 महिने काम करा फक्त, तुम्हाला ऑटोमॅटिक रिझल्ट दिसेल मार्केटमध्ये. 2च महिने करा फक्त. पेपर ट्रेडिंग, जर तुमची सायकोलॉजी काम करत नाही, पेपर ट्रेडिंग करा भावानो. पेपर ट्रेडिंगमध्ये तुमची सायकोलॉजी चांगली बिल्डअप होते. सर प्राइस पॅटर्न हॅकिनेशी कॅन्डलवर चेक करायची का नॉर्मल कॅन्डलवर? नॉर्मलच कॅन्डल दादा, हॅकिनेशी कॅन्डल होता बघा, मी हॅकिनेशी लावतो. हॅकिनेशी कॅन्डल मी लावून दाखवतो तुम्हाला. माहिती आहे का नाही, आपण शिकलोय त्या दिवशी हॅकिनेशी कॅन्डल कशा लावायचे, मला शिकवलेलं आहे ऑलरेडी. कुठे गेली हॅकिनेशी कॅन्डल? हॅलो कॅन्डल, व्हॉल्यूम कॅन्डल, बार, हॅकिनेशी कॅन्डल, हां इथं आहे. आता ही कॅन्डल जर काशी लावली तर याच्यावरती सपोर्ट रेशनल तुमचे व्यवस्थित मार्क होणार नाहीत होणार व्यवस्थित मार्क. त्याच्यापेक्षा आपल्या नॉर्मल कॅन्डलवरतीच लावा. ओके, नॉर्मल कॅन्डल कधीही बेस्ट आहे. आता बघा हॅकिनेशीवरती तुम्हाला एक गंमत दाखवतो मी, आता गंमत लगेच दाखवतो. 5 मिनिटाची कॅन्डल आहे, सेम 5 मिनिटाची कॅन्डल आहेत. इथं बघा हॅकिनेशी कॅन्डलनं आजचा डे लो ब्रेकच केलेला नाही. पहिली कॅन्डल बुलिश दाखवली, पहिली गोष्ट ही बुलिश कॅन्डल दाखवली बघा, पहिली कॅन्डल ही बुलिश दाखवली. आणि इथून बघा पहिल्या 5 मिनिटाचा लो ब्रेक झालेला आहे, माहिती आहे तुम्हाला. आपल्या याच्यामध्ये सर का नॉर्मल कॅन्डल दाखवली तर मार्केट इथं येऊन परत वर गेलेलं आहे बघा. तुम्ही पहिल्या 5, आता इथं बघा पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा लोच ब्रेक झालेला नाही. हे जर तुम्ही नॉर्मल कॅन्डलमध्ये बघितलं तर बघा तुम्हाला काहीतरी दिसतंय बघा. पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बघा, फक्त ही काढून टाकतो मी. बघा आजची मॉर्निंगची पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बघा, ही पहिली 5 मिनिटाची कॅन्डल, हिचा लो ब्रेक झाला होता, जे की तुम्हाला हॅकिनेशीवरती दाखवत नाही ती गोष्ट. त्याच्यामुळे हे कॅन्डलस्टिक, नॉर्मल कॅन्डलस्टिक वापरा, हेच कॅन्डलस्टिक चांगले आहेत. ओके, समजतंय. लो ब्रेकच झालं नाही त्याच्यामध्ये हॅकिनेसमध्ये, आणि इथे लो ब्रेक झालेला आहे. सर साईडवे मार्केट आपण पहिल्या 5 किंवा 15 मिनिट कॅन्डलवर ओळखू शकतो का, म्हणजे हाय किंवा लो? 5 मिनिट कॅन्डल पहिल्या म्हणजे हां तसं पण होऊ शकतं ना. कधी कधी बघा एकदम मोठी कॅन्डल जर का झाली, स्टार्टिंगला जर का खूप मोठी कॅन्डल झाली, आता इथं बघा स्टार्टिंगला खूप मोठी कॅन्डल झाली, असं काय नाही की याच्यामध्ये साईड होऊ शकतं मार्केट, नाही होऊ शकत. इथून रिव्हर्सल येऊ शकतो मार्केटमध्ये, इथून समजा प्रॉफिट बुकिंग आली तर ट्रेंड परत कंटिन्यू होऊ शकतो. इथं लक्षात, असं काही नाही आहे. पहिल्या कॅन्डल नाही, बरेच लोकांनी काय सांगितलं ते पहिली कॅन्डल दोजी असेल 15 मिनिटाची तर मार्केट दिवसभर साईडवर राहतं, असं काही नसते मार्केटमध्ये. असं काही नसते मार्केटला. ज्यावेळेस रॅली करायची त्यावेळेस रॅलीच करतं, ज्यावेळेस मार्केटला आहे तर बेस्ट टाईम फ्रेम कोणती आहे?
तुम्ही जर का इंट्राडे करताय 5 मिनिट 15 मिनिट ठीकठाक. 1 तासावरती ॲनालिसिस करा. 1 तासा म्हणजे तुम्हाला ट्रेंड करतो मार्केटचा काय चालू आहे ते नेमका. 1 तासावरती तुम्हाला दिसलं, तुम्हाला एंट्री घेताना तुम्ही 5 किंवा 15 मिनिटावरती शिफ्ट व्हा. मल्टिपल टाईम फ्रेम यूज करा. एंट्री घेताना 5 किंवा 15 मिनिट. कारण स्टॉप लॉस तुमचा छोटा होतो. जर का तुम्ही 1 तासाच्या कॅन्डलवरती एंट्री घेतली तर स्टॉप लॉस तुमचा मोठा होणार. याचं लक्षामध्ये स्टॉप लॉस तुमचा मोठा होणार. त्याच्यामुळे 5-15 मिनिटं ठीकठाक आहे वन डेला, इंट्राडेला. ओके. गुरुजी जर 10,000 कॅपिटल असेल तर रिस्क रिवॉर्ड रेशो कसा पाहिजे? एका लॉटवरच काम करा सर. रिस्क रिवॉर्ड तुमचा 1:2 ठेवा किंवा तुम्ही रजिस्टर टार्गेट घ्या. सपोर्ट तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करा. असं फिक्स नाही सांगू शकता की 500 रुपयाचा स्टॉप लॉस घ्या, 1000 रुपयाचा स्टॉप लॉस घ्या, हे नाही सांगता. तरी तुम्ही सर इंडियन मार्केटमध्ये ट्रॅपिंग होते तरी तुम्ही फॉरेक्स किंवा क्रिप्टो का चॉईस करत नाहीत? नाही दादा, मी ते कधी आशिष भाऊ कधी केलेलं नाही आहे. त्याच्यामुळं मी फॉरेक्सला कधी हात घातला नाही. मला त्याच्यामध्येच चांगलं जमतं. ओके. सर सपोर्ट रेजिस्टन्स हे कोणत्या टाइम फ्रेमवर बनवायचे, 5 की 15? सपोर्ट रेजिस्टन्स मल्टिपल टाइम फ्रेम. 1 तासावर तुम्हाला परफेक्ट सपोर्ट रेजिस्टन्स दिसणार. 1 तासावरती तुम्हाला 1 किंवा 2 तासावरती बघा परफेक्ट सपोर्ट रेजिस्टन्स भेटतात. हे बघा 1 तासावरती मी आलो, हा तुमचा सपोर्ट होता, दिसतोय? हा तुमचा परफेक्ट सपोर्ट होता. इथं सपोर्ट घेतलाय प्राईजने, दिसतोय का? बघा इथं प्राईज आली, इथं सपोर्ट घेतलाय प्राईजने, परत ट्रेंड कंटिन्यू, इथं ब्रेकआउट झालाय बघा. परत बघा खाली कुठं अजून सपोर्ट घेतलाय का प्राईजने? आता इथं आला तुम्ही खाली बघा, याच्या आसपास झाला, इथं पण तुमचा एक सपोर्ट झोन होता. प्राईस थोडीशी अगोदरच आली, परंतु हा तुमचा एक सपोर्ट झोनच होता. इथं जर का तुम्ही परफेक्टली बघितलं तर 1 तासावरती. ओके. प्राईस थोडीशी अगोदरच युटर्न घेतलाय प्राईस, काय अडचण नाही. आता इथं बघा, इथं सेलिंग आली बरोबर आहे. हा पण एक तुमचा रेजिस्टन्स होता ना, हा तुमचा एक रेजिस्टन्स झोनच आहे की, दिसतोय का तुम्हाला? हा बघा इथून सेलिंग आली होती पहिली बरोबर. इथून प्राईस वर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु प्राईसमध्ये सेलिंग आली. ज्यावेळेस प्राईस आता इथून परत वर जाते, याचा अर्थ इथं परत सेलिंग येण्याचे चान्सेस आहेत. हा तुमचा एक रेजिस्टन्सचं काम करणार आणि जे कॅच करताना तुम्हाला दिसलंय 1 तासावरती तुम्हाला चांगले सपोर्ट रेजिस्टन्स भेटतात 1 तासावरती. समजते? आता जिथं प्राईज उभी बघा, इथं प्राईज उभी, मी तुम्हाला इथलं एक सांगितलं होतं, इथं 580ला थोडेसे बाहेर बसलेले आहेत. कारण याच्या मागचं कारण काय बघा, इथं थोडासा एक सपोर्ट झोन आहे. हा तुमचा दिसतोय का? हा तुमचा एक सपोर्ट झोन होता. त्याच्यामुळे हे टार्गेट मी सांगितलं तुम्हाला. इथे थोडेसे बाहेर येऊ शकतात. हे दिसतोय इथं बाईंग आली होती प्राईजमध्ये पहिल्यांदा, त्याच्यामुळे आता परत बाईंग येऊ शकते, थोडीशी फुलबॅक येऊ शकतो. हे त्याच्यामुळे टाकलं होतं. त्याच्यामुळे 1 तासामध्ये जबरदस्त सपोर्ट रेशन तुम्हाला भेटतात. आता हा जर का उद्या सपोर्ट ब्रेक करते तर मार्केटला लोला जायला जास्त वेळ लागणारच नाही. ओके. उद्यासाठी सर मी ग्रुपवरती टाकेल, अजून मी डाटा बघितलेला नाही. शक्यतो बेरिशच आपला उद्याचा व्ह्यू असेल. तर मार्केटमध्ये एवढी सेलिंग झाल्यानंतर थोडंसं, कारण मार्केटमध्ये बघा आता इथे 2 कंडिशन बनतात. एक म्हणजे काय बघा, मार्केटला जर का डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचं असेल अशा पद्धतीने तर मार्केट उद्या या लेवलला येऊ शकतं. जर का मार्केटला इथूनच अप ट्रेंडला जायचं असेल तर मार्केटनं हा पुलबॅक दिलेला आहे, लक्षात घ्या. हा पुलबॅक दिलेला आहे आणि इथून मार्केट परत अप ट्रेंड करू शकते. 2 कंडिशन होतं. मार्केट आता एका रेंजमध्ये फसलंय. बायर आणि सेलर उद्या इक्वल होऊ शकतात. कारण बाहेर दाबण्याचा प्रयत्न करणार मार्केटला, हा डीप मारलाय, परत मार्केटला वर नेण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि सेलर काय करणार, मार्केटला ट्रेंड कंटिन्यू फॉलो करण्याचा प्रयत्न करतील. काही लोकांना वाटेल की ट्रेंड कंटिन्यू झालाय, परंतु मला असं वाटतं की ऑपरेटरनं किंवा एफआय आणि प्रोप्रायटीनं मार्केटमध्ये सेलिंग साईडच्या पोझिशन होल्ड केलेल्या आहेत. डिलिव्हरी माल उचलल्यात सेलिंग साईडचा, म्हणजे त्यांना वाटतं की मार्केट या लेवलपर्यंत येऊ शकते लोला परत, कारण हा पुलबॅक असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी तशा पद्धतीने पोझिशन घेतली आहे. कारण का सांगा, ही जी बाईंग झालेली आहे, इथून कुठून बाईंग झाली असेल, एवढी बाईंग मार्केटला वर जायला जवळपास बघा 7-8 तास लागले, परंतु मार्केटने 1 तासामध्ये पूर्ण सेलिंग केलेली आहे. म्हणजे सेलिंग खूप फास्ट आहे, सेलरचं इम्प्रेशन जास्त आहे. येते लक्षामध्ये, सेलर ॲक्टिव्ह जास्त आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला काय सांगितलं, मार्केट जाताना जर का वर स्लोली वर जाताना एकदम जर का झापणारे मारते म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग जास्त आहे, सेलर जास्त आहेत मार्केटमध्ये. बघा तुम्ही सेलिंग येताना बघा किती फास्ट आली मार्केटमध्ये. इथं पण बघू शकता तुम्ही, इथं बाईंग आली मार्केटमध्ये, बायरला इथपर्यंत न्यायला किती वेळ लागला मार्केटला, आणि
सेलरला आणायला किती वेळ लागला फक्त बघा तो, या लेवलपर्यंत आणायला. इथे क्लिअर कट दिसते ना सेलर जास्त 4 तासात. ठीक आहे बघा, इथून बघा 1 2 3 4 5 6 7 तासात मार्केट, आणि जाताना बघा 2-3 दिवस लागले मार्केटला. येताना फक्त 1 ते 1.5 दिवसामध्ये मार्केट तिथं आले परत. येतं लक्षामध्ये. म्हणजे काय, सेलर जास्त स्ट्रॉंग आहे तिथं. इथं पण बघा सेलिंग आली आणि बाईंग येताना बघा थोडीच बाईंग, परत सेलिंग, परत बघा इथं सेलिंग आली, इथं बाईंगची कॅन्डल मारली, म्हणजे लोअर लो फॉर्मेशन अशा पद्धतीने. समजते का. आता इथं काय कंडिशन आहे, इथं कंडिशन अशी, एकतर मार्केटमध्ये अशा पद्धतीने एक डाऊन ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो, किंवा मार्केटला जर का बुलिश जायचं असेल तर मार्केट इथूनच बुलिश व्हायला पाहिजे, या लेवलपासूनच मार्केटनं बुलिश साईड. कारण मार्केटनं जर का हा लो जर का ब्रेक केला मार्केटनं, तर मार्केट या लेवललाच येणार. हा झोन जर का ब्रेक करते मार्केट, इथला झोन, तर मार्केट लोलाच येणार, किंवा या सपोर्टपर्यंत मार्केट येऊ शकतं. ओके, समजलं. 2 कंडिशन काय, मार्केट उद्या शक्यतो एका झोनमध्ये फसलेला आहे. कारण सेलर लोकांना काय वाटणार की मार्केटनं ट्रेंड कंटिन्यू केलेला आहे, हा पुलबॅक आहे, हा ट्रेड कंटिन्यू करतोय. आणि बायर लोकांना काय वाटणार की इथून बाईंग आली सपोर्टवरनं, कुठून, इथून बाईंग आली आणि हा रिव्हर्सल आहे, आणि ही प्रॉफिट बुकिंग असू शकते असं त्यांना वाटू शकतं. परंतु मला नाही वाटत ही प्रॉफिट बुकिंग आहे, ही सेलिंगच आहे. आणि इथून मार्केटमध्ये अजून थोडीशी सेलिंग येऊ शकते, आणि मार्केट या लोपर्यंत जाऊ शकतं. ओके, परंतु उद्या मार्केट बघा, उद्या कंडिशन जर का मार्केट कंटिन्यू डायरेक्ट जाते, मी इंटरेस्टेड नाही. मार्केटने इथं पुलबॅक द्यायला पाहिजे आता अशा पद्धतीने. इथं पुलबॅक आला, इथं जर का मला सेलर लोक दिसले, तरच मग आपण इथं एंट्रीचा प्लॅन बनवू. सेल ऑन राईज आपण करू शकतो उद्या. ओके, सेल ऑन राईज. प्राईस जर का उद्या राईज झाली, वाढली स्टार्टिंगला मॉर्निंगला, तरच मग इथून प्लॅन बनवू शकतो. इथे लक्षामध्ये. मग हे टार्गेट आपण घेऊ शकतो, किंवा डेलोचं टार्गेट घेऊ शकतो, कालच्या डेलोचं. येते लक्षामध्ये. 2 पद्धतीने मार्केटमध्ये उद्या कंडिशन होऊ शकतात. समजते. उद्या डाटा बघू आपण कसा येतो ग्लोबल मार्केट. मला वाटतं FII प्रोपरायटीचा डाटा बेरिशच आहे. ओके, FII प्रोपरायटीचा डाटा बेरिशच आहे. येस, समजलं. काय असेल तर मी टेलिग्रामवरती टाकेल उद्याचा प्लॅन. सर डाटा आलेला आहे FII नेट 1159 करोड सेल आहेत. ओके, बाईंग किती झाली DIची 2549 करोड. ओके, म्हणजे FIIने माल विकलेला आहे आणि DIने माल उचललेला आहे. ओके, नेट बाईंग 1390 करोड, सेलिंग साईडच. ओके, हा तुमचा कॅश डाटा झाला. कॅश डाटा नाही, आपल्याला फ्युचर अँड ऑप्शनचा डाटा बघावा लागतो. कशाचा डाटा बघावा लागतो? फ्युचर अँड ऑप्शनचा डाटा. हा तुम्ही जो पाठवलाय ना कृष्णा भाऊ, हा कॅशचा डाटा आहे. कॅश डाटा असेल बघा, वर लिहिला असेल कॅश डाटा, खाली एक ऑप्शन असतो बघा फ्युचर अँड ऑप्शनचा डाटा, तो डाटा बघावा लागतो आपल्याला. तो डाटा महत्वाचा आहे. ओके, समजले का? तुम्ही कॅश डाटा पाठवला, मला माहिती आहे ना तो कॅशचा डाटा आहे. समजलं. येस, कमोडिटी पण आपण शिकणार आहे. कमोडिटी पण आपण शिकवणार आहे, काय अडचण नाही. प्राइस ॲक्शन सगळीकडे सेमच आहे, फक्त कमोडिटी त्याचं टायमिंग वगैरे थोडा चेंज असतो. ते आपण तो सांगेल त्यावेळेस कमोडिटी शिकवताना मी तुम्हाला. कमोडिटीवरती पण एक लेक्चर आहे आपलं. चला तर चला, ऑलरेडी खूप उशीर झाला, 11:30 वाजलेले. तर उद्या संध्याकाळी आपलं सेशन कंटिन्यू, उद्या 9 वाजताच होईल सेशन. 9 वाजता सेशन होईल उद्या. काय असेल ते मी टेलिग्रामवरती तुम्हाला टाकेल, परंतु शक्यतो 9 वाजताच घेण्याचा प्रयत्न करेल मी. ओके, अच्छा, ओके गुरुजी, ओके. चला, गुड नाईट सगळ्यांना, टेक केअर. येस, आज मिस झाला ट्रेड. तुम्ही रेजिस्टन्स मार्क केला होता, त्या आधीच सेलिंग आली. ओके, रेजिस्टन्स थोडा वर होता, थोडंसं लेवल मागं पुढं होऊ शकतं, परंतु सेलिंग साईडचा प्लॅन होताच. कारण मार्केटमध्ये डिप येणं गरजेचं होतं. मार्केटमध्ये डिप मॉर्निंगला आला नव्हता. मॉर्निंगला जर का डिप आला असता तर मग बाईंग साईडचा प्लॅन बनला असता. मॉर्निंगला डिप आला नाही, त्याच्यामुळे मार्केटमध्ये नंतर सेलिंग साईडला आली. येते लक्षामध्ये. ओके, तर चला उद्या भेटू आपल्या रेग्युलर टाईममध्ये. सगळ्यांना गुड नाईट, टेक केअर. आणि सगळ्यांनी नवीन जे असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करत जाता तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ, नवीन लर्निंग बघायला भेटेल.
जे की टोटली आपण 60 ते 70 दिवस लर्निंग घेणार आहे. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट सर. सागर भाऊ गुड नाईट. अभिजित गुड